आवाज येतोय सगळ्यांना? येस नो? हो सर, येतोय. ओके, सॉरी, जरा मला 2 मिनिटं लेट झालं जॉईन करायला. आपण स्टार्ट करू एकाच मिनिटात. ओके, स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? स्टार्ट करू हो आपण. सर. ओके, सो आता हे बघा, आज हे हिस्ट्रीचं लास्ट सेशन असेल. उद्यापासून आपण शेड्यूल मध्ये जे आहे पॉलिटी असेल बहुतेक, सो ते स्टार्ट करूया. आता हे बघा, आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बघितल्यात आणि नंतर आणखी 2 आठवडे हिस्ट्रीचं सेशन होईल, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स लेवलचं. त्यामध्ये आणखी आपण एक्झाम ओरिएंटेड ज्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कव्हर करायचा प्रयत्न करू. आता हे बघा, आता जस्ट मी बघत होतो परवाचा जो पेपर झाला होता त्याचा पण कट ऑफ जे आहे ते साधारणतः 45 ते 50 लागेल असं लोक म्हणत होते. सो ग्रुप बी चं जर तेवढं लागत असेल तर ग्रुप सी चं डिपेंड करतं ऍक्च्युअल पेपरवर, पण साधारणतः तेवढंच लागेल तुमचा पण कट ऑफ. म्हणजे जर पेपर दरवर्षी प्रमाणे आला तर खूप इझी आला तर तुम्हाला पण इझी जाईल, लक्षात घ्या. सो त्याचं काही नाहीये, अभ्यास त्या हिशोबाने चालू ठेवायचा कंटिन्युअस, असं नाही की मध्ये गॅप वगैरे. आणि वाईट काय वाटतं मला की बाबा 60+ लोक जॉईन केलेत ग्रुपमध्ये आणि 40च प्रेझेंट आहेत आज, म्हणजे 20 जण अजूनही जॉईन होत नाहीत वगैरे. सो म्हणजे कॉम्पिटिशन तशी रिलेटिव्हली कमी असते, लक्षात घ्या. जे सिन्सिअरली करतात ना मुलं ते कमीच असतात, कारण 350+ ग्रुपमध्ये आहेत आपल्या ओरिजिनल, त्यातले आता 40 जण आहेत तिथं. सो रिलेटिव्ह कॉम्पिटिशन कमी आहे. तुम्ही फक्त डेली बेसिसवर करत राहा, थोडंसं जे शिकवते ते वाचत चला. आणि मी मेन टाइम मध्ये सांगितलंय ऍप्टिट्यूड आणि करंट अफेअर्स मी कव्हर करेन, सो त्याचं नका टेन्शन घेऊ जास्त. आता ओके, म्हणजे आपण काल जे होते 10 समाजसुधारक बघितले होते क्रोनॉलॉजिकली. आता नेक्स्ट जे आहे ते आपण आज बघू, महाराष्ट्रातले जे आणखी राहिलेले 15 समाजसुधारक आहेत. आता हे बघा, तसे समाजसुधारक खूप आहेत 50+, पण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे इम्पॉर्टंट आहेत, जे विचारले जातात फ्रिक्वेंटली, ते आपण कव्हर करू स्टार्टिंगला. आणि इन जनरल बाकीचे मग माहिती दिलेलीच आहे पुस्तकामध्ये. सो आता नेक्स्ट जे आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, हे जे आहेत हे एक इम्पॉर्टंट म्हणजे महाराष्ट्रातले समाजसुधारक जे आहेत त्यापैकी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट समाजसुधारक आहेत ते. आता हे बघा, त्यांचा अर्थतज्ञ, न्यायाधीश वगैरे होते, ते इतिहासकार, म्हणजे न्यायाधीश होते हे लक्षात ठेवा. त्यांच्या नावात पण इथं पदवी देताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असं लावलं जातं. ओके, सो न्यायमूर्ती होते म्हणजे जज होते बेसिकली, हे लक्षात ठेवा. अर्थतज्ञ म्हणजे त्यांनी इकॉनॉमिकल, ब्रिटिशांनी जशी लूट केली आपल्या भारताची त्याच्यावर पुस्तक वगैरे लिहिले आहेत. हे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. आता त्यामध्ये काय होतं बेसिकली की ब्रिटिश कशा प्रकारे भारतातनं पैसा जो आहे तो ब्रिटनला पाठवत आहेत वगैरे, याच्यावर त्यांनी अनालिसिस केलं होतं. राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक आहेत. म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न विचारणारे जाणारे जे क्वेश्चन्स आहेत पुस्तकावर विचारलं जातं डेफिनेटली. एखादा समाजसुधारक असेल तर त्यानं कोणतं पुस्तक लिहिलंय किंवा त्याचं कोणतं वर्तमानपत्र आहे हे विचारलं जातं. त्यानंतर मग आता हे जेनेरिक आहे, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, विधवा पुनर्विवाह, हे सगळेजण असतात, जातीभेद निर्मूलन, बालविवाह विरोध, हे जेनेरिक आहे सगळं. पुणे सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते होते, प्रार्थना समाज. आता हे पुण्यातल्या, हे महाराष्ट्रातल्या ऑर्गनायझेशन आहेत पुणे सार्वजनिक सभा, जसं की
काल एक सांगितलं होतं बघा मी, सार्वजनिक काका कुणाला म्हणतात? कुणाला आठवतंय का? सार्वजनिक काका जे आहे ते कुणाचं टोपण नाव आहे? गणेश जोशी. हा, हे लक्षात ठेवा बरं का. म्हणजे हा क्वेश्चन आला नाही मागच्या 4-5 वर्षामध्ये. सो क्वेश्चन विचारतील इझी, असेच क्वेश्चन पडतात. जसं की आता परवाच्या एमपीएससी मध्ये प्रश्न होता जांभेकर यांच्याबद्दल, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आणि त्यांनाही वृत्तपत्र सुरू केलं होतं पहिलं. सो मोस्ट बेसिक क्वेश्चन आहे हा. तसं सार्वजनिक काका कुणाला म्हणतात हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, गणेश वासुदेव जोशी. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, म्हणजे आता हे बघा, हे महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं, इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू न त्यांनी ब्रिटिशांनी कसा ड्रेन केली आपली वेल्थ त्याच्याबद्दल मांडलेलं आहे. आणि दादाबाई नौरोजींनी सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे याच्यावर. सो हे एक लक्षात ठेवायचं. न्यायाधीश होते, न्यायमूर्ती म्हणलं जातं. सो न्यायाधीश रिलेव्हंट काही लाईन असेल की हे न्यायमूर्ती होते या या कोर्टाचे वगैरे ब्रिटिशांच्या काळात, तरी पण ह्यांचं नाव लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. आणि बाकी मग हे प्रार्थना समाज वगैरे, आणखी एखादी नोटेबल काही गोष्ट असेल. आणि हे बेसिकली गोपाळकृष्ण गोखले, आता गोपाळकृष्ण गोखले जे आहेत ते गांधीजी जे होते ते गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानायचे, स्वतःचे पॉलिटिकल गुरु. आता त्यांचे सुद्धा हे आदर्श होते. म्हणजे गोपाळकृष्ण गोखले जे आहेत यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. ठीक आहे, धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्वे वगैरे त्यांच्यावर यांनी म्हणजे यांचा प्रभाव होता. सो हे बेसिक या गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत रमाबाई रानडे, त्यांच्यावर पण प्रश्न. आता फिमेल जे असतात समाजसुधारक त्यांची संख्या कमी आहे तशी, म्हणजे पंडिता रमाबाई एक आहेत, रमाबाई रानडे आहेत. आनंदीबाई जोशींवर क्वेश्चन आला एकच की त्या बाबा पहिल्या डॉक्टर होत्या, त्याच्यावर मूवी पण आहे बेसिकली. सो तो काही क्वेश्चन रिपिटेटिव्हली येणार नाही. सावित्रीबाई फुले आहेत. सो 5-6 फिमेल सोशल रिफॉर्मर जे आहेत त्यापैकी या ज्या आहेत रमाबाई रानडे या महत्वाच्या आहेत. आता सेवा सदन संस्था, हे बघा मी सांगितलंय की संस्था ऑर्गनायझेशन कोणी स्थापन केले असेल ना तर त्याच्यावर प्रश्न विचारतात. आणि यांच्यावर प्रश्न विचारला ऑलरेडी या एमपीएससी मध्ये आणि मागच्या एमपीएससी मध्ये सुद्धा. तो सेवा सदन संस्था जी आहे त्यांनी स्थापन केलेली आहे 1908 मध्ये, लक्षात ठेवा. अजून एक शारदा सदन म्हणून आहे, ते पंडिता रमाबाई यांनी स्थापन केले. सेवा सदन म्हणजे तेच की बाबा ज्या विधवा महिला आहेत त्यांची सेवा करण्यासाठी वगैरे हे सेवा सदन नावाची महिलांसाठी शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, आत्मनिर्भरतेच्या संधी, रोजगाराची संधी. ठीक आहे, म्हणजे महिलांमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती. सो याच्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र जे आहेत, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, पुस्तकं लक्षात ठेवायची. म्हणजे बाकी या जेनेरिक गोष्टी आहेत तिथे की बाबा शिवणकाम, हस्तकला, शिक्षण, म्हणजे व्यवसाय, त्यांना काहीतरी रोजगार निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न केले त्यांनी. घराबाहेर पडून सार्वजनिक जीवनात सहभाग घेणे वगैरे या जेनेरिक गोष्ट. ठीक आहे, सो हे नाव लक्षात ठेवा. पण रमाबाई रानडे महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या आणि त्यांनी पण सामाजिक कार्य केलेलं आहे सोशल रिफॉर्मरच्या फील्डमध्ये. त्यानंतर नेक्स्ट जे आहे विष्णू शास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, किंवा हे नावाने आडनाव लक्षात ठेवा, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आता हे बघा यांना काय म्हणतात, मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. आणि काल एक बघितलं होतं आपण, मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. कोण होतं काल बघितलं होतं आपण, मराठी भाषेचे पाणिनी, व्याकरणकार वगैरे, आठवते कोणाला? दादोबा तरखडकर. हा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणलं जातं. पाणिनी का म्हणतात, त्यांनी ग्रामरवर लिहिलेले आहेत पुस्तकं. मराठी भाषेचं जे ग्रामर आहे, व्याकरण, त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. सो पाणिनी जे होते ते जुन्या काळात म्हणजे प्राचीन भारतामध्ये संस्कृत व्याकरणावर पुस्तक लिहिलं होतं पाणिनींनी. आता यांना शिवाजी म्हणतात. आता हे बघा, एखाद्याला शिवाजी ही पदवी का दिली असेल? फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांचं काय काम होतं, त्यांनी मराठ्यांचं जे साम्राज्य होतं त्याची उभारणी केली होती नव्यानं. म्हणजे आपलं जे आपण सगळे मुघल राजवटीच्या खाली गेलो होतो किंवा आदिलशाहीच्या खाली गेलो होतो. सो शिवाजी महाराजांनी काय केलं, पुनर्जीवन देण्याचं काम केलं मराठा साम्राज्याला आणि सुरुवात केली बेसिकली मराठा पर्वाची. तसंच हे जे आहेत
विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेचं जे बेसिकली लिखाण वगैरे आहे त्याला जागृत करण्याचं काम केलं. समजतं? सो हे लक्षात ठेवा, अशा ज्या पदव्या असतात ना मराठी भाषेचे शिवाजी, सो हे लक्षात ठेवा की विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर. चिपळूणकर जरी लक्षात राहिलं तुमचं नाव तरी तुम्हाला शिवाजी, मराठी भाषेत शिवाजी एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर आधुनिक मराठी गद्याचे जनक मानले. गद्य म्हणजे काय असतं, जे टेक्स्टच्या फॉर्म मध्ये असतं. म्हणजे गद्य आणि पद्य. पद्य म्हणजे कविता असतात आणि गद्य म्हणजे लेख असतात बेसिकली. त्यानंतर साहित्यिक, पत्रकार, शिक्षण तज्ञ, मराठी भाषेत शिवाजी म्हणतात त्यांना. आणि बाकी काय मग हे शिक्षण कुठून पूर्ण केलं वगैरे याच्यावर जास्त काय ना. निबंधमाला हे मासिक सुरू केलं होतं. हा प्रश्न विचारतात असं की निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केलं. आता हे नाव खूप जेनेरिक आहे. निबंधमाला म्हणजे काहीतरी निबंध लिहिलेत मराठीतले आणि ते पब्लिश केलं. पण हे कोणी सुरू केलं बाबा, चिपळूणकरांनी. मासिक होतं. राष्ट्रभक्तीपर लेखन होतं त्यामध्ये. इंग्रजी सत्तेची टीका होती. समजते, म्हणजे रॅडिकल लेखन होतं. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामधली जी आहे आणि फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये आता सुद्धा आहे, त्याच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. प्रेरणास्थान त्याच्या स्थापनेमागचे होते. सो निबंधमाला हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर नोट्स बनवत असाल ना, दोनच, आता हे पूर्ण जे पेज आहे त्याच्या 2 लाईन मध्येच नोट्स बनवता येतील. विष्णूशास्त्री चिपळूणकर, त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. निबंधमाला हे मासिक आहे. आणि अजून काय आहे यामध्ये इम्पॉर्टंट, डेक्कन कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज स्थापनेच्या कार्य. बौद्धिक प्रेरणास्थान होतं, लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी डायरेक्टली सुरुवात केली नसेल, मोटिवेशन जे मिळालं टिळकांना वगैरे त्यांना, तर ते यांच्याकडून मिळालं असेल. आणि गद्य लक्षात ठेवा. गद्य म्हणजे जे लेख असतात. तुम्ही शाळेमध्ये मराठी जर शिकला असाल व्यवस्थित तर एक गद्य सेक्शन असतो आधी आणि त्यानंतर कविता असतात. ठीक आहे. सो गद्य जे आहे लिखाण त्याच्यावर यांनी काम केलं. म्हणजे बेसिकली यांचं काय, आता समाज सुधारणेत जे आपण म्हणतो स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, जाती भेद निर्मूलन, त्याच्यामध्ये नाही यांचं कार्य. यांचं कार्य रिलेटेड टू लिखाण आहे, साहित्य. सो एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, या 3-4 गोष्टी ज्या आहेत या. कारण काय होतं बघा, आता तुम्ही पहिल्यांदा शिकताय त्यामुळे तुम्हाला वाटत असेल काय सोपं आहे, पण जेव्हा तुम्ही 3 महिन्याने एक्झाम द्यायला जाणार तेव्हा ह्यांची नावं लक्षात ठेवणं सुद्धा अवघड असतं. हे 50 जण होतील टोटल. सो हे नावं खूप जास्त होतात. मग नंतर नंतर काय करता माहितीये का, सगळ्यांची टेंडन्सी काय असते की हे अवघड आहे खूप, मग काहीच वाचायला नको. असं जर करून गेला तुम्ही तर फुकटचे सिंपल मार्क्स जे असतात 3-4 मार्क ते निघून जातात. कारण काहीच वाचलं नाही तुम्ही तर काहीच आठवणार नाही. पण हे प्रत्येकाबद्दल जर तुम्ही 2-3 लाईन लिहून ठेवल्या आणि तेवढं वाचून जरी गेलं तरी एक्झाम मध्ये क्वेश्चन जे आहेत ते टिक होतात, लक्षात घ्या. सो स्किप नाही करायचं. कारण काय होतं, कंटेंट जर जास्त असेल आणि तुम्हाला रिवाइज करता आलं नाही परत, तर ते मग तुम्ही स्किप करता एक्झामच्या आदल्या दिवशी की नाही जमणार आहे आपल्याला, आपण नको वाचायला. वेरच जर याच्यातल्या आणखी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं मी सांगितलं, मराठी भाषेचे शिवाजी, निबंधमाला मासिक, डेक्कन आणि फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेसाठी प्रेरणास्थान, या 3-4 गोष्टी लिहिल्या फक्त, तरी एक्झाम मध्ये तुम्हाला याच्याशी रिलेटेड काय क्वेश्चन आलं तर ते आठवणार. ओके. आता यांचं लाईफ स्पॅन पण कमी होता बघा. 50चा जन्म होता 1850चा आणि 82चा त्यांची डेथ होती. म्हणजे 32 वर्ष फक्त आयुष्य होते केवळ. तरी त्यांनी इतकं लिहिलं मराठी भाषेमध्ये की एवढं जास्त त्यांनी अचीव केलं. सो 32 इयर्स म्हणजे लाईफ स्पॅन खूप कमी होतं. आणि त्या काळात लाईफ स्पॅन कमी असायचं. आजार वगैरे आले मोठे की डेथची प्रोबॅबिलिटी जास्त होती. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते बघा, गोपाळ गणेश आगरकर. गोगा आगरकर म्हणून आहे. त्यानंतर हे समाजसुधारक आहे, शिक्षण तज्ञ, पत्रकार, विचारवंत, लेखक, बुद्धी प्रमाणवादाचे प्रवर्तक. आता हे म्हणजे बेसिकली तुम्ही डिबेटमध्ये समजा एखाद्या जाता आणि लॉजिकली समोरच्याला पटवून देता तुमचे मुद्दे. ठीक आहे. सो याला बुद्धी प्रामाण्यवाद म्हणतात. म्हणजे लॉजिकल रिझनिंग जे असतं, तर्कशुद्ध पद्धतीने एखादी गोष्ट समोरच्याला सांगणे, तर यामध्ये हे तरबेज होते. आणि आता हे बघा, कोण ऑर्गनायझेशन जे स्थापन केलं, न्यू इंग्लिश स्कूल 1880 मध्ये स्थापन केलं. आता डेक्कन एज्युकेशन पुण्यातली जी मेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्याच्या स्थापनेत सहभाग होता यांचा महत्वाचा. हे लक्षातच ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला एमपीएससी मध्ये, मी शेअर करेन नंतर. ऑलरेडी मी शेअर केलेत हे मागच्या 10 वर्षाचे प्रश्न जे आहेत ते. पण हा प्रश्न विचारला गेलाय डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि
न्यू इंग्लिश स्कूल जे आहे, गोपाळ गणेश आगरकर हे नाव लक्षात राहिलं पाहिजे तुमचं. शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचं कार्य आहे बेसिकली. आता स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह हे परत जेनरिक आहे, अंधश्रद्धा, जातीभेद निर्मूलन. आता ग्रंथ संपदा काय आहे, विकार विलसित कादंबरी लिहिली होती, हे लक्षातच ठेवायचं. हे जर शब्द आठवला ना तुम्हाला, विकार विलसित आणि आगरकरांनी लिहिले, बाकी सेंटेन्स वाचायची पण काही गरज नसते. म्हणजे तुम्हाला हे बघा, 4 सेंटेन्सेस दिलेले असतात आणि त्याच्यातून कोणते समाज सुधारक आहेत हे ओळखायला खाली विचारलेलं असतं. 4 पैकी तुम्हाला एक सेंटेन्स जरी समजलं की बाबा हे जे विकार विलसित कादंबरी आहे ही आगरकरांची आहे, बाकीचे 3 स्टेटमेंट माहित नसतील तरी तुम्हाला उत्तर तुम्ही रीच झालं. ओके. वाक्यमीमांसा हा ग्रंथ आहे, भाषाशास्त्रीय ग्रंथ त्यांनी लिहिलेला. सो नोट्स मध्ये फक्त हे लिहायचं, न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या ऑर्गनायझेशन स्थापन केल्या त्यांनी. आणि आता हे बघा, ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे ना, आता एखादी सोसायटी असेल किंवा संस्था असेल ना, एक माणूस कधी सुरू नाही करत ही, त्याच्यात 5-6 लोक सहभागी असतात. ठीक आहे. सो हे त्याच्यात वन ऑफ द फाउंडर्स होते, लोकमान्य टिळक होते आणि आणखी 2-4 व्यक्ती असतील. सो ह्यांच्याबद्दल पण हे लक्षात ठेवायचं की ती ऑर्गनायझेशन मध्ये स्थापन करण्यामध्ये यांचा रोल होता. जेणेकरून याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आला, या संस्थेशी रिलेटेड कोण कोण आहेत लोक, तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे. आता हे बघा, हे टिळकांचे क्लोज होते, कारण केसरी हे न्यूजपेपर जे आहे लोकमान्य टिळकांचं होतं, केसरी आणि मराठा न्यूजपेपर. सो ह्याचे संपादक होते, ते एडिटर होते, पहिले संपादक. आणि याच्यावर प्रश्न विचारलाय खूप वेळा, लक्षात घ्या, केसरीचे संपादक कोण होते पहिले. सो पहिली गोष्ट असते किंवा केसरी न्यूजपेपर फेमस आहे टिळकांचं. सो असं नको व्हायला की केसरी न्यूजपेपर ऐकलं तुम्ही, त्याचे संपादक कोण होते आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी नाव ऐकलं. टिळक आणि टिळकांचा पण सहभाग होता डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये. सो मग चुकीचं काहीतरी टिळक मार्क करून याल आणि नंतर घरी आलं लक्षात येईल की नाही, अरे संपादक विचारलं होतं आपल्याला. ठीक आहे. सो संपादक म्हणजे एडिटर असतात, लक्षात घ्या. कंपाईल करतात, त्याचं चेकिंग करतात आणि पब्लिशिंग मध्ये मदत करतात. सो एखाद्या न्यूजपेपरचा जर एडिटर असेल ना, तर तो खूप म्हणजे चाणक्य बुद्धिमत्तेचा पाहिजे, जेणेकरून चुका होणार नाहीत काय पूर्ण न्यूजपेपर मध्ये आणि लोकांपाशी चुकीची माहिती जाणार नाही. ओके. शिक्षकी पेशातून सुरुवात वगैरे, समाज सुधारणा. सो नोट्स जर करणार असाल नंतर तुम्ही, तर काय लक्षात ठेवायचं, गोगा आगरकर यांचं न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, हे 2 विकार विलसित आणि वाक्यमीमांसा हे 2 बुक्स लक्षात ठेवायचे. आणि केसरीचे, आणि नंतर हे सुधारक हे वृत्तपत्र स्वतः सुरू केलं त्यांनी. ओके. सो या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे बघा, या दोघांचं डेट बर्थ इयर पण सेमच आहे, लक्षात घ्या. 56 आहे गोगा आगरकर यांचं, आणि टिळकांचं सुद्धा 1856 आहे. आता हे बघा, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, काय असतं माहिती का, मी नंतर ट्रिक्स वगैरे सांगेन तुम्हाला पेपरच्या आधी 1 आठवडा वगैरे. सो कोणतंही असं मोठं नाव असेल ना ऑप्शन मध्ये, तर शक्यतो ते आन्सर असतं. म्हणजे परवाचा जो लेख दिला होता टोनग्याचे काहीतरी आचळ वगैरे, तर त्याचं उत्तर लोकमान्य टिळक होतं, लक्षात घ्या. सो हे जे मोठे पर्सनॅलिटी असतात, टिळक, गांधीजी, नेहरू, जर ते ऑप्शन मध्ये असतील तर शक्यता असते की बाबा ते आन्सर असेल. जसं की मी सांगितलं होतं, आणखी एक काहीतरी लॉजिक तुम्हाला बहुतेक, की कोण उपस्थित नव्हतं त्या मीटिंगला आणि 4 नावं दिली होती, तर कोण यापैकी उपस्थित नव्हतं. आता बाकीचे असे लोक आहेत की जे उपस्थित असले नसले तरी त्यांना काही फरक नाही पडत, पण गांधीजी उपस्थित नव्हते हे लक्षात येते लोकांच्या, कारण ते त्यावेळेस खूप ऍक्टिव्ह होते पॉलिटिक्स मध्ये, आणि ते आले नाहीत बाबा इथं, तर मग ते लक्षात येतं. नाहीतर असे हजारो लोक येतात सभेमध्ये, तर त्यातलं कोण होतं हे कुणालाच माहित नसणार. कुठलं पुस्तक लिहिणार आहे किंवा त्यावेळेचं हे आहे, त्याला माहित आहे का की बाबा 1000 लोकांमध्ये कोण आलं होतं कोण नाही, पण गांधीजी नव्हते हे तू लिहून ठेवणार. हे थोडंसं तुम्हाला कळणं अवघड आहे, मी काय सांगतो आता सध्या ते फक्त लक्षात ठेवायचं. टिळक जे आहेत, काय म्हणतो आपण, खूप मोठे पर्सनॅलिटी आहेत फ्रीडम स्ट्रगल मधले आपल्या. सो आता ह्यांच्यावर खूप जास्त, म्हणजे तुमचे जे तात्यांचा ठोकळा वगैरे असेल त्याच्यामध्ये पण 3-4 पानाचं असेल यांच्याबद्दल नोट्स. काय काय गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. तर आता हे 1920 साली यांचं निधन झालंय, हे तुम्हाला जर माहित असेल. 1920 म्हणजे गांधीजींनी जेव्हा नॉन कॉपरेशन मुवमेंट वगैरे स्टार्ट केली ती, त्या काळात यांचं निधन झालेलं आहे, लक्षात घ्या. समजतं. आणि नेहरू वगैरे जे आहेत ते तर 1929 पासून ऍक्टिव्ह होते. सो हा जो काळ आहे काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1920 पर्यंत, त्यामध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह होते.
त्यानंतर 1920 मध्ये त्यांची डेथ झाली. आता त्यानंतर हे सगळ्यांना माहितीच आहे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. भारतीय असंतोषाचे जनक. ठीक आहे. असंतोष म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध जी नाराजी होती आपल्याला सगळ्यांना भारतीयांना, ते डायरेक्टली व्यक्त करायचे न्यूजपेपर मधून, नाही स्पष्ट बोलायचे ते डायरेक्टली निर्भीडपणे. त्यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणलं जातं. आता हे बघा, परत इथं आलं न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी. कारण हे दोघं जे आहेत, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, हे कलिग होते, मित्रासारखे होते, कलिग एकत्र. सो न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आणि यांचं पण आहे बघा, न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी. सो दोघांचा सहभाग आहे याच्यात. कारण फ्रेंड आहेत म्हणलं ऑब्व्हियसली एकत्र ऑर्गनायझेशन स्थापन करण्यात दोघं पण असणार तिथं. सो हे लक्षात ठेवायचं. फर्ग्युसन कॉलेज पुण्याचं परत त्यामध्ये सहभाग होता स्थापनेत. आता केसरीचे सुरू केले यांनी, लक्षात ठेवा. मगाशी जे होते ते संपादक होते, एडिटर होते, आणि ह्यांनी सुरू केलं होतं. आता केसरी जे होतं ते मराठी न्यूजपेपर होतं. म्हणजे केसरी जसं तुमचं पुढारी न्यूजपेपर येतं, ते कुठली लँग्वेज असते त्याची मराठी लँग्वेज आहे. आणि टाइम्स ऑफ इंडिया हे कोणत्या लँग्वेज मध्ये, ते इंग्लिश लँग्वेज मध्ये. सो केसरी वृत्तपत्र जे आहे ते मराठी लँग्वेज मध्ये आहे, आणि मराठा न्यूजपेपर जे आहे ते इंग्लिश लँग्वेज मध्ये आहे. समजते काय सांगतोय? याच्यावर सेंटेन्स जर बनवलं यांनी, कुठलं विधान बरोबर चूक वगैरे, तर लक्षात ठेवा हे की केसरी जे होतं न्यूजपेपर ते मराठी लँग्वेज मध्ये होतं, आणि मराठा नावाचं जे न्यूजपेपर होतं ते इंग्लिश लँग्वेज मध्ये होतं. लक्षात घ्या, हे माहित आहे बेसिक. आणि ह्याच्यामध्ये ते या न्यूजपेपर थ्रू ब्रिटिशांच्या ज्या पॉलिसीज होत्या, त्यांचे जे निर्णय होते त्यावर टीका करायचे खूप जास्त हे. आणि त्यामुळे यांच्या न्यूजपेपरवर खूप वेळा बंदी वगैरे घातली होती. त्यांना अटक पण झाली होती खूप वेळा. न्यूजपेपरमध्ये जे लिहायचे हे प्लेगच्या वेळेस यांनी लिहिलं होतं. चाफेकर ब्रदर्सनी हत्या केली आहे बघा. चाफेकर बंधूंनी जी हत्या केली होती, कुणाची हत्या केली होती आठवतंय कोणाला? परवाच्या एक्झाम मधला क्वेश्चन मी शेअर केला होता. चाफेकर ब्रदर्स जे आहेत त्यांनी कुणाची, रँड प्लेग कमिशनर रँड जो होता पुण्याचा, पुण्याचा पेपर. त्याची हत्या केली होती. आणि ती हत्या त्यांनी केली होती ना, तर त्यांचं इन्स्पिरेशन जे होतं, म्हणजे प्रेरणा कुणाकडनं घेतली होती त्यांनी, की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे देशासाठी आणि ब्रिटिशांना धडा शिकवला पाहिजे. तर हे जे लोकमान्य टिळक जे लिहायचे वृत्तपत्रातून, त्याच्यातून ते चाफेकर ब्रदर्सनी प्रेरणा घेतली होती. ठीक आहे, की त्यांचे न्यूजपेपर वाचून एकदम लोकांच्या मनात एकदम ब्रिटिशांबद्दल चीड निर्माण व्हायची, की हे चुकीचे करतायत, आपल्यावर अन्याय करतायत वगैरे. आणि त्या ह्याच्यातूनच ते इन्स्पायर होऊन त्यांनी हत्या केली होती. तर त्या केसमध्ये पण लोकमान्य टिळकांवर खूप जास्त म्हणजे जेल वगैरे हे झालं होतं. त्यानंतर मग हे निर्भीड वगैरे, तर्कशुद्ध. आता सार्वजनिक गणेशोत्सव आता आपण जे सगळे साजरा करतो पुण्यात वगैरे, सगळे जे मोठे गणपती वगैरे आहेत, मानाचे गणपती वगैरे. सो सार्वजनिक गणेशोत्सवाची आणि शिवजयंतीची सुरुवात जी आहे ती टिळकांनी सुरू केली होती, जेणेकरून सर्व लोक जे आहेत ते एकत्रित यावेत, आणि एकत्र आल्यानंतर मग ते स्ट्रॅटेजी बनवता येईल, डिस्कशन होईल काहीतरी ब्रिटिशांच्या विरोधात वगैरे. ठीक आहे, आपला म्हणजे आपल्या ओल्ड संस्कृतीची जाणीव व्हावी लोकांना, आपला वारसा जो आहे शूरवीरांचा तो लक्षात यावा सगळ्यांच्या, राष्ट्रीय एकात्मता. आता उलट व्हायला लागले हल्ली. हे गणेश मंडळांचीच एकमेकांसोबत भांडणं असतात, की कोणाचा डीजे मोठा आहे, कोणाचं हे आहे. ठीक आहे, म्हणजे जो बेसिक पर्पज होता सगळ्यांनी एकत्र यावं ते राहिलं, आणि बाकीच्याच गोष्टी होतात. सो हे बेसिक पर्पज जे आहे ज्या गोष्टींचं लोक वाचत नाहीत हे, त्यामुळे ते इग्नोरंट आहे थोडेसे. सो तुम्ही पण या गोष्टी लक्षात ठेवा, की बेसिक पर्पज जे आहे गणेशोत्सव, शिवजयंती, याचा लोकांनी एकत्र यावं, आपली संस्कृती जी आहे. नाहीतर मग शिवजयंती किंवा गणेशोत्सवात डीजे लावून नाचणे वगैरे या चुकीच्या प्रथा आहेत सगळ्या. सो तुम्ही त्यामध्ये, आता हे तुमचं वय असतं आत्ताचं थोडस 18-20 वगैरे, त्यामध्ये या गोष्टी कूल वाटतात तुम्हाला, बट हे थोडस चुकीचं आहे. ओके, तसलं काय सांगायला नको, नाहीतर आणखी लेफ्ट होतील मुलं. बघा, साहित्य कृती काय आहेत महत्वाच्या, म्हणजे लिखाण कोणकोणतं केले त्यांनी. गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, कर्मयोगावर आधारित, म्हणजे आपण काम केलं पाहिजे महत्वाचं. गीता जी आहे, भगवद्गीता, ही श्रीकृष्णाने सांगितली होती अर्जुनाला, जेव्हा अर्जुन जो आहे तो कन्फ्युज झाला होता युद्धाच्या वेळेस, की माझे भाऊ आहेत समोर आणि मी कसा लढू वगैरे.
सो त्याचंच त्यांनी थोडंसं यांनी एक्सप्लेनेशन दिलं याच्यामध्ये. त्यानंतर द आर्टिक होम इन वेदाज, हे लक्षात ठेवा, पुस्तकाचं नाव वेगळं नाव आहे काहीतरी. आर्क्टिक जे आहे, आर्क्टिक माहिती आहे सगळ्यांना, नॉर्थ पोल जे आहे आपला, नॉर्वे, स्वीडन वगैरे जे युरोपियन कंट्रीज आहेत वरती, तिथं आर्क्टिक आहे. आणि ह्यांचं लोकमान्य टिळकांच्या मते काय आहे, भारतामधले जे वेदिक किंवा आर्यन्स वगैरे जे होते ते तिकडून आले आहेत युरोपामधून. म्हणजे आपण ब्रिटिशर्स काय म्हणायचे माहितीये का, की युरोपियन जे आहेत ते सुपिरियर रेस आहे आणि इंडियन जे आहेत ते मागास आहेत सगळे, आणि आम्ही खूप श्रेष्ठ आहोत वगैरे. पण लोकमान्य टिळकांनी या पुस्तकात काय सांगितलं बेसिकली, की आमचा जो ओरिजिन आहे ते पण आर्क्टिक मधूनच आहे, आणि आम्ही पण युरोपियन वगैरे आहोत, आणि आम्ही काही तुमच्यापेक्षा इन्फिरियर वगैरे नाही आहोत वगैरे, या गोष्टी त्यांनी त्यात सांगितल्यात. त्यानंतर ओरायन नावाचं एक पुस्तक आहे. सो हे 3 तरी लक्षात ठेवा, गीता रहस्य, द आर्टिक होम इन द वेदास अँड ओरायन, हे 3 साहित्य म्हणजे लिखाण आहेत. त्यानंतर न्यूजपेपर तर कळालेच तुम्हाला इथं, केसरी आणि मराठा. त्यानंतर हे इंग्लिश स्कूल, डेक्कन आणि फर्ग्युसन, एक कॉलेजेस वगैरे. आणि स्वदेशी मुवमेंट जी होती 1905 साली, जेव्हा बंगालचं पार्टिशन झालं, तेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात जी स्वदेशी मुवमेंट होती ते हे लीड करत होते लोकमान्य टिळक. आणि हे आता गरम दलाचे असे ट्रान्सलेशन चॅट जीपीटी चुकीचे करतं. एक होते मॉडरेट्स म्हणजे मवाळ, शांत, आणि एक होते एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल. आता जहाल वगैरे शब्द पण थोडेसे अवघड आहे. मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट मधला फरक समजतोय का? मॉडरेट्स म्हणजे शांतपणे ब्रिटिशांना रिक्वेस्ट करणार की आमचं ऐका, आम्हाला हे अधिकार द्या वगैरे. आणि एक्स्ट्रीमिस्ट जे होते ते म्हणणार की बाबा ब्रिटिशांच्या पाया पडायची काही गरज नाही, आपला हक्कच आहे तो, आपण त्यांना सांगून घेतलंच पाहिजे, त्यांच्याशी भांडून घेतलं पाहिजे वगैरे. तर त्यांना एक्स्ट्रीमिस्ट म्हणतात. आणि लाल, बाल, पाल हे मी सांगितलं होतं लास्ट टाइम. हे 3 जे होते बेसिकली, लाल, बाल, पाल, हे बेसिकली एक्स्ट्रीमिस्टचे लीडर्स टाईप होते. लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. आता त्यांना इथं कारावास झाला होता, मंडाले जे आहे म्यानमारमध्ये आता 1908 मध्ये. कसं झालं बेसिकली, तर 1907 मध्ये सुरत स्प्लिट झालं होतं, सांगितलं होतं मी, की काँग्रेसचं जे आहे 2 भागात विभागणी झाली होती. आणि त्यानंतर मग ब्रिटिशांना फायदा झाला याचा, की 2 ग्रुप पडलेत. म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट होते सगळे, त्यांना अटक केली त्यांनी, आणि त्यामध्ये मग यांना 6 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं होतं, लक्षात घ्या, मंडालेचं जे कारागृह आहे तिथं. आणि होम रूल लीग जे आहे 1916, हे अॅनी बेझंट सोबत यांनी स्थापन केलं होतं, लक्षात घ्या. होम रूल लीग जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. होम रूल लीग म्हणजे जसं की गांधीजींनी असहकार आंदोलन केलं होतं, ब्रिटिशांना नॉन कॉपरेट करायचं, तसंच हे होम रूल लीग होतं, की बाबा आम्ही आमचा कारभार, स्वराज्य आम्हाला द्या, तुम्ही निघून जावा, डॉमिनन्स स्टेटस वगैरे. तर अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक या दोघांनी मिळून सुरू केलं होतं, लक्षात घ्या, हे होम रूल लीग 1916. ठीक आहे, हे या ह्याच्यात जे दिलंय ना ते महत्वाचंच आहे, लक्षात घ्या. सो हे माहित पाहिजे तुम्हाला, हे खूप हायलाइटिंग गोष्टी आहेत या. आणि हे कोड तर माहितच आहे त्यांचा, स्वदेशी, सेल्फ डिपेंडन्स वगैरे. ओके, सो या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 1920 साली झाला होता. सो गांधीजींच्या आधी फेमस पर्सनॅलिटी जे होते त्यामध्ये लोकमान्य टिळक जे आहेत, कारण गांधीजी 1915 मध्ये आले होते भारतात, आणि 1920 साली त्यांनी पहिलं असहकार आंदोलन वगैरे केलं. त्याच्या आधी यांनी खूप जास्त कार्य केलं होतं. आता नेक्स्ट जे आहे पंडिता रमाबाई. ओके, पंडिता ही पदवी आहे, लक्षात घ्या. आता कर्नाटकात जन्म झाला होता यांचा. त्यानंतर अल्पवयात म्हणजे संस्कृत भाषेवर कमांड होती त्यांची लहानपणापासून, त्यामुळे त्यांना पंडिता आणि सरस्वती या उपाधी देण्यात आल्या होत्या. आता हे बघा, हे असं डिस्क्रिप्शन देतात एमपीएससी मध्ये, काय करतात, पर्सनॅलिटी ओळखायला सांगितलं ना तर असं डिस्क्रिप्शन देतील की यांची संस्कृत भाषेवर पकड होती आणि त्यामुळे यांना सरस्वती ही पदवी देण्यात आली. तर पंडिता नाव लिहिल्यावर सगळ्यांना माहिती आहे पंडिता रमाबाई कॅरेक्टर, पण सरस्वती पदवी देण्यात आली असं लिहिलं तरी पण तुम्हाला आठवलं पाहिजे की कोण होतं बाबा की जे संस्कृतमध्ये फ्लुएंट होतं. ठीक आहे, त्यानंतर आता यांनी कोणत्या संघटना स्थापन केल्या? आर्य महिला समाज, लक्षात ठेवा.
आर्य महिला समाज, जर नाव कुठं ऐकलं तुम्ही तर पंडिता रमाबाई आठवलं पाहिजे. आणि शारदा सदन मुंबईमध्ये मगाशी जे होतं रमाबाई रानडे, त्यांनी पण स्थापन केलं होतं. आणि ते त्यांचं वेगळं होतं. रमाबाई रानडे जे आहेत इथं, एक मिनिट, हे बघा त्यांनी काय केलं होतं, सेवा सदन स्थापन केलं होतं, लक्ष द्या, सेवा सदन. आणि पंडिता रमाबाई जे आहे त्यांनी शारदा सदन, सेवा सदन आणि शारदा सदन. आणि आर्य महिला समाजाची स्थापना केली होती 1882 मध्ये. खूप आधी आहे बघा हे. काँग्रेस 85 ला स्थापन झालंय, त्याच्या आधी यांनी महिला समाजाची स्थापना केली. ठीक आहे. मुक्ती मिशनची पण, आता अहमदनगर मधले जे असतील स्टुडंट आहेत का कोण नगरचे, केडगाव वगैरे तिथं जे आहे मुक्ती मिशनची स्थापना केली होती नगरच्या तिथं. ओके. त्यानंतर सामाजिक कार्य, परत हे स्त्रियांचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, स्त्री उद्धार वगैरे यासाठी त्यांनी काम केलं होतं. आणि त्यांची पुस्तक लक्षात ठेवा, म्हणजे हे 3 माहित पाहिजे तुम्हाला ऑर्गनायझेशन: आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ती मिशन, या 3 संस्था. आणि द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक. आता नाव फॅन्सी आहे थोडस, सो लक्षात राहण्यासाठी इझी आहे. विचित्र नाव असेल थोडस पुस्तकाचं, नाहीतर निबंधमाला म्हणलं की कोण लक्षात राहणार नाही कोणाचं. मगाशी सांगितलं होतं मी, आठवतंय का कुणाचं होतं पुस्तक निबंधमाला वगैरे. तसंच हे हाय कास्ट, अरे आठवत नाही, आता सांगितलं होतं 10 मिनिटापूर्वी. पुणकर. कुणाचं? विष्णू शास्त्री चिपळूणकर. हा, मराठी भाषेचे शिवाजी वगैरे आपण म्हणलं होतं ते. ओके, ठीक आहे. लक्ष द्या. हे अपेक्षित नाहीये तुमच्या लगेच लक्षात राहील वगैरे, मी असंच चेष्टा करण्यासाठी विचारतो. लक्षात राहिलं चांगली गोष्ट आहे, बट लक्षात ठेवा, हे तर सोपं आहे लक्षात ठेवायला. द हाय कास्ट हिंदू वुमन. आता असं पुस्तक लिहिलंय, वुमन आहे त्यात, तर फिमेलनं लिहिलंय कुठल्या तरी. आणि फिमेल जास्त नाही आहेत, 5-6 आहेत. सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी आता ते 52 कशी, सुबोध रत्नाकर अशी पुस्तक लिहिलेत. सो पंडिता रमाबाईंनी हे लिहिलंय, लक्षात ठेवा. त्यामध्ये उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांची दुर्दशा दिली आहे. ठीक आहे. म्हणजे हाय कास्ट जरी असल्या तरी प्रत्येक स्त्रियांचं दुःख वेगळं आहे. म्हणजे असं नाही की हाय कास्ट वुमन आहेत त्यामुळे त्या खूप सुखी आहेत आणि हे ते, असं नाही. आणि समाज व्यवस्थेवर टीका केली आहे वगैरे. द वुमन ऑफ इंडिया व्याख्यानमाला आहे, स्त्री धर्मनीती, भिक्षुनी, मराठी लेखन केले. सो खूप जास्त रायटिंग आहे यांचं. हे लिहूनच ठेवायचं नोट्स मध्ये या गोष्टी. हे 3 ऑर्गनायझेशन एवढं जरी असलं तरी कुठलाही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतो. बाकी मग हे शिक्षण, त्यानंतर बाहेरच्या देशात पण गेले होते ते. ओके, सो बाकी काय नाही आणखी. आता हे बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे हे फेमस पर्सनॅलिटीज आहेत. आणि आणखी विशेष गोष्ट काय, यांचा जन्म बघा 1858 आहे आणि मृत्यू कधी आहे बघा 1962, म्हणजे 100+ इयर्स लाईफ स्पॅन आहे यांचं, 104 वर्ष. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ते जिवंत होते, त्यांना भारतरत्न मिळालेलं आहे. समजतंय? हे बघा 1958 सालचा भारतरत्न मिळालाय त्यांना, लक्षात ठेवा. आता महर्षी कर्वे, पुण्यामध्ये कर्वे नगर वगैरे एरिया आहे, आणि महिलांचे कॉलेजेस जे आहेत मुंबईमध्ये वगैरे यांनी स्थापन केलेत. ओके. स्त्री शिक्षण चळवळ यामध्ये यांचं काम आहे, महर्षी उपाधी देण्यात आली. आता 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केलं, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, नाव लक्षात ठेवा. ऑर्गनायझेशन आहे, स्त्रियांच्या शिक्षणावर विशेष कार्य यांचं, लक्षात घ्या. स्त्री शिक्षण पुण्यातील हिंगणे येथे विस्तार केला वगैरे. त्यानंतर आता SNDT जे युनिव्हर्सिटी आहे मुंबईची, महिला विद्यापीठ आहे SNDT, तर ह्यांनी स्थापन केले हे. सो स्त्री शिक्षणाचं आलं ना, कुठलं विद्यापीठ स्थापन केलंय, जसं की आणखी कोण आहे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यानंतर यांचं योगदान महत्वाचं आहे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत. मुंबईमध्ये ही युनिव्हर्सिटी आहे SNDT वगैरे. त्यानंतर पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले यांनी 1916 मध्ये, वुमन युनिव्हर्सिटी, लक्षात घ्या. त्यानंतर सर शंकर शेट त्यांनी पण केलेलं ना. ते हे बघ, त्यांचे जे कॉलेजेस आहेत, एल्फिन्स्टीन कॉलेज, आणि पहिली शाळा होती ती, म्हणजे मुलींची मुंबईतली शाळा जी होती ना पहिली,
शाळा आणि हे युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ. म्हणजे जशी पुणे युनिव्हर्सिटी आहे, त्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर सगळे फार्मसी पासून सगळे कोर्सेस जे असतात, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. सो युनिव्हर्सिटी मोठी गोष्ट आहे. शाळा वगैरे काय लोकल लेवलला पण आपण स्थापन करू शकतो, गावात वगैरे. युनिव्हर्सिटी जे आहे ती थोडीशी खूप साऱ्या शाळा असतात, त्याच्यामध्ये महाविद्यालय असतात. ओके. तर हे म्हणजे ते जगन्नाथ शंकर शेठ जे आहे ते इल्फिन्स्टन कॉलेज मुंबईतलं, त्यानंतर मुंबईत शाळा वगैरे. आणि हे महिलांच्या शिक्षणासाठी यांचं कार्य जे आहे ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. महिलांचं शिक्षण, जनरल शिक्षण वेगळं आणि फिमेल एज्युकेशन वेगळं. SNDT युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा हे नाव. म्हणून यांना भारतरत्न वगैरे मिळालं. भारतातलं पहिलं आहे हे, भारतातलं पहिलं विद्यापीठ. हे महाराष्ट्रातलंच नाही, भारतातली फर्स्ट युनिव्हर्सिटी आहे, फिमेल ओरिएंटेड. त्यानंतर मग हे त्यांच्या आत्मचरित्राचंच नाव काय आहे, तर आत्मवृत्त नाव आहे, लक्षात घ्या. अवघड आहे थोडंसं लक्षात ठेवणं. पण यांच्याशी रिलेटेड क्वेश्चन आला, स्त्री शिक्षण, युनिव्हर्सिटी, महिलांचं शिक्षण याच्याशी रिलेटेडच येणार. आणि भारतरत्न त्यांना मिळालंय 1958 मध्ये. सो भारतरत्न हा सर्वोच्च अवॉर्ड आहे भारतातला. सो हे लक्षात ठेवलं, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि सगळ्यात मोठा भारतरत्न असतो. सो हा मिळालाय. याच्यापेक्षा जास्त काही गौरव होऊ शकत नाही आणखी. त्यानंतर आता नेक्स्ट कोण आहे बघा, गोपाळ कृष्ण गोखले. यांच्याबद्दल मी मगाशी एक गोष्ट सांगितली होती, कोणाला काही आठवतंय का? किंवा 2-3 वेळा मी सांगितलं हे आधी. गांधीजी जे होते, महात्मा गांधीजी, त्यांचे हे पॉलिटिकल गुरु होते. म्हणजे गांधीजी कुणाला गुरु मानायचे स्वतःच, तर गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरु मानायचे. समजतंय का? मगाशी सांगितलंय. याच्यावर प्रश्न विचारतात खूप वेळा की गांधीजींचे पॉलिटिकल गुरु होते, असं कुठं लाईन मध्ये दिलं तर तुम्हाला आठवायला पाहिजे. यांचं नाव पण कसं आहे बघा, गोपाळ. गोपाळ म्हणजेच कृष्णाचंच नाव आहे, कृष्ण गोखले. ठीक आहे. गोपाळ कृष्ण म्हणजे नावं नंतर काय होतं, तुम्हाला सगळेच कन्फ्युज व्हाल तुम्ही. गोपाळ गणेश आगरकर आहे, गणेश वासुदेव जोशी आहेत, इतकी सेम 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 नावं आली ना. सो तुम्ही जरा टेक्निक स्वतःचे डेव्हलप करा की कोणतं नाव कसं लक्षात ठेवता येईल. कारण मग नंतर पहिल्यांदा शिकताय तेव्हा छान वाटेल, सोपं आहे सोपं आहे. आणि नंतर मग एवढी 50 नावं झाली की मग कोण काय होतं नावच लक्षात राहणार नाही तुमचे. सो त्यासाठी थोडंसं तुमच्या लेवलला पण ट्रिक करायची की किंवा मी फोटोज दिले आहेत सगळ्यांचे हे, त्यासाठी ओरिजिनल फोटो आहेत हे. ठीक आहे. विकिपीडियावर किंवा ओरिजिनल ऑथेंटिक सोर्स मधनं आहेत. सो पिक्टोग्राफिक मेमरी डेव्हलप करायचा प्रयत्न करा की गोपाळकृष्ण गोखले जे आहेत गांधीजींचे गुरु आहेत. भारताचे नाही ऍक्च्युली, गांधीजींचे गुरु आहेत. आणि बाकी मग ह्यांच्या बेसिक, आता मग गांधीजींचे गुरु आहेत याचा अर्थ काय, हे अहिंसावादी असणार. म्हणजे लोकमान्य टिळक जे आहेत ते बाबा असंतोष किंवा थोडस एक्स्ट्रीमिस्ट होते, तसं हे नाही, हे मॉडरेट होते. मॉडरेट म्हणजे शांतपणे मांडणे आपल्या गोष्टी, समजतं. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभा, सार्वजनिक काका तुम्हाला माहित असतील, स्थापनेत महत्वाचा रोल होता. सो ती पुण्यातली एक ऍक्टिव्ह ऑर्गनायझेशन होती. आणि महाराष्ट्रातले बऱ्यापैकी समाज सुधारक जे आहेत ते पुणे रिजन मध्ये, कारण पुणे हे शिक्षणाचं हब आहे खूप जुन्या काळापासून. सो सगळे जे शिकायला तिथं आले आणि जे शिकतील त्यांना ऑटोमॅटिकली रिअलाइज होणार की बाबा आपल्यावर अन्याय चाललाय. सो मग ते क्रांतिकारक वगैरे घडायचे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज. काँग्रेसचे नेते होते ते, इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे त्याच्या स्थापनेत पण यांचा पुढाकार होता. हे प्रेसिडेंट पण होते काँग्रेसचे असोसिएशनचे. आता हे बघा, ही ऑर्गनायझेशन महत्वाची सगळ्यात. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, हे आता मराठी टायपिंग मध्ये एरर होते यात. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. आता ही ऑर्गनायझेशन काय होती बेसिकली, सर्वंट्स म्हणजे सेवक, समजतंय का? म्हणजे भारत सेवक संघ असं काय ते ट्रान्सलेशन आहे याचं. की सेवक संघ म्हणजे जे दलित लोक आहेत त्यांची सेवा करणे आणि जातीभेद कमी करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन काम करायचे, लक्षात घ्या. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचं मेन पर्पज काय होतं, जसं महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता की ज्यामध्ये जातीभेद निर्मूलनावर खूप काम केलं जायचं, तसंच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी जी होती ते पण जातीभेद निर्मूलन याच्यावर काम करायचे. राष्ट्रसेवा, शिक्षण प्रसार, सामाजिक सुधारणा, ओके, आणि लोकसेवा.
दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्य, म्हणजे जे डाऊन ट्रोडन होते समाजातले. आता डेक्कन एज्युकेशन मगाशी बघितले आपण, डेक्कन मध्ये सहभाग कोणाकोणाचा होता डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये? लोकमान्य टिळक, आगरकर, त्यानंतर गोखले, हे जे आहेत फर्ग्युसन, ते कारण पुण्याचेच आहेत सगळे आणि जवळपासचाच कालावधी आहे. सो मी सांगितलं, एखादी मोठी ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्या स्थापनेमध्ये 4-5 लोकांचा सहभाग असणार, त्यापैकी हे एक होते. सो यांच्या बाबतीत युनिक गोष्ट काय आहे, सर्वंट्स ऑफ इंडिया हे हायलाइटिंग आहे. हे माहितच पाहिजे तुम्हाला. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी कुणी स्थापन केली ऑर्गनायझेशन? कारण डेक्कन एज्युकेशन म्हणलं, डेक्कन किंवा फर्ग्युसन कॉलेज, तर मग 3 नावं आठवतील तुम्हाला, आगरकर, टिळक आणि गोखले. मग कोण त्याच्यापैकी आन्सर करेक्ट? तर हे सेंटेन्स बघायचं, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी आहे का कुठं? समजतं की गांधीजींचे गुरु कुठं लिहिलंय का? महात्मा गांधी त्यांना आपले गुरु मानायचे. ओके, सो यावरच्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ओके, आता यांचं जे कार्य आहे ते जसं बी आर आंबेडकरांचं कार्य आहे दलितांसाठी, सो यांचं पण कार्य दलितांसाठी खूप जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, समाज सुधारक, धर्मचिंतक, अस्पृश्यता निर्मूलन. जस्ट अ सेकंड. प्रार्थना समाज कार्यकर्ते होते हे, प्रार्थना समाजाचे. आता हे बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली यांनी. आता यांचं काम काय होतं या ऑर्गनायझेशनचं? डिप्रेस क्लासेस म्हणजे समजते, जे दलित लोक होते त्यांना डिप्रेस क्लासेस वगैरे म्हणायचे. तर अस्पृश्य, दलित, वंचित, बेसिकली जसं की मी मागे सांगितलं, सार्वजनिक सॉरी सत्यशोधक समाज जो होता त्याचं जे कार्य होतं त्याच्यासारखंच ही ऑर्गनायझेशन होती. सो हे माहितच पाहिजे. म्हणजे प्रत्येक मी जे सांगतोय ना, प्रत्येक व्यक्तीबद्दल जी एक गोष्ट माहितच पाहिजे तुम्हाला. तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल काय माहित पाहिजे? डिप्रेस क्लासेस मिशन हे नाव ऐकलं तुम्ही की लगेच क्लिक झालं पाहिजे तुम्हाला की विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केले. म्हणजे तुम्हाला बाकी 3 सेंटेन्स जरी माहित नसतील आणि हे एवढंच फक्त माहित असेल की कुणी स्थापन केलं होतं ही ऑर्गनायझेशन, तरी तुमचा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जसं मी सांगितलं, आंबेडकरांनी किंवा महात्मा फुलेंनी जसं कार्य केलं होतं दलितांसाठी, डाऊन ट्रोडन पीपलसाठी, तसंच यांचं पण कार्य आहे. वसतिगृह, शिक्षण, वाचनालय उभारली त्यांनी. जातीभेद, अस्पृश्यतावर काम केलं. आता हे बघा, महात्मा फुले, रानडे, आगरकर यांचा प्रभाव होता. मग काय बाकी जेनेरिक गोष्टी आहेत. डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून मग आश्रम, शाळा, ITI यासारखी. आणि ह्यांचं पुस्तक काय आहे बघा, हे भारतातील अस्पृश्यता. आता माझ्या आठवणी व अनुभव हे थोडंसं अवघड आहे लक्षात ठेवणं. सो जसं मी काही लोक जे आहेत ते महात्मा फुले, आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे हे कलेक्टिव्हली तुम्हाला आठवले पाहिजेत, त्यांचं कार्य काय आहे. ग्रुपिंग करा वाटलंच तर नंतर, की स्त्री शिक्षणासाठी कोणी काम केलंय, त्यानंतर जनरल नॉर्मल एज्युकेशनसाठी कुणी काम केलंय, दलितांसाठी कुणी काम केलेलं आहे, समजतं. सो जेणेकरून तुम्हाला कलेक्टिव्हली लक्षात राहील की बाबा हे आहेत, यांनी स्त्री शिक्षणासाठी काम केलंय, यांनी विधवा पुनर्विवाहासाठी काम केलंय, यांनी दलितांसाठी काम केलंय. आता हे दलितांसाठी जे काम केलं आपण म्हणतो त्यातले पण हे लिडिंग फिगर जे आहेत, राजर्षी शाहू महाराज. आता हे कोल्हापूरचे राजे होते बेसिकली. आता मग एखादे राजे जे आहेत ते डायरेक्टली फंडिंग वगैरे करू शकतात. म्हणजे BR आंबेडकर जे होते, आंबेडकरांना यांनी खूप जास्त फंडिंग वगैरे केलं होतं, जे त्यांचे इनिशिएटिव्ह असायचे. ठीक आहे. आता राजर्षी शाहू स्कॉलरशिप वगैरे पण मिळतात मुलांना, वसतिगृह वगैरे, पंजाबराव देशमुख असेल, राजेश शाहू महाराज स्कॉलरशिप वगैरे असेल. सो त्यांनी पण दलितांसाठी किंवा रिझर्वेशन मध्ये यांचा रोल होता. आता काय काय आणखी कोल्हापूरचे होते बेसिकली हे तुम्हाला माहित असेल की शिवाजी महाराजांचे त्यानंतर लिगसी जे आहे संभाजी महाराज, आणि संभाजी महाराजांनंतर मग 2 सेपरेट झाले होते, सातारा आणि कोल्हापूरची गादी. तर हे कोल्हापूरच्या गादीमध्ये होते राजे. त्यानंतर आता मग त्यात प्रजेचे हित हेच माझा धर्म वगैरे असं
लक्षात काय ठेवायचं आहे बघा, रिझर्वेशन 50% आरक्षण लागू केलं होतं त्या काळात 1902 मध्ये. सो स्वातंत्र्य मिळायच्या आधी यांनी थोडस सगळ्यांना समान इक्वल अपॉर्च्युनिटी मिळावी जॉब मध्ये वगैरे, कारण एकाच कास्टचे लोक असतील फक्त जॉब मध्ये तर मग बाकीच्यांना संधी मिळणार नाही. मग मागासवर्गीय दलितांसाठी त्यांनी काम केलंय, शेतकऱ्यांसाठी, स्त्रियांसाठी. म्हणजे कोल्हापूर साईडला वगैरे यांनी कॅनल वगैरे बांधलेत. राधानगरी डॅम वगैरे जो आहे आता कोल्हापुरात, त्या डॅमचा पर्पज काय असतो बेसिकली, शेतीला पाणी मिळेल. ओके, सो शेतकऱ्यांसाठी पण हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि दलितांसाठी रिझर्वेशन त्यांनी केलं. आंबेडकरांच्या कामामध्ये त्यांनी खूप जास्त सहकार्य केलं. मुफ्त आणि सक्तीचे, इथे बघा टायपिंग मिस्टेक होते ChatGPT मध्ये. मुफ्त आणि सक्तीचे शिक्षण, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, जे आपला राईट टू एज्युकेशन ऍक्ट आला होता 2005 मध्ये. सो यांनी ऑलमोस्ट 100 वर्ष आधी ही गोष्ट सुरू केली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला 50-55 वर्ष लागली ही गोष्ट इम्प्लिमेंट करायला. त्यांनी भारत स्वतंत्र व्हायच्या आधी 50 वर्ष ही गोष्ट केली होती. त्यानंतर शिष्यवृत्ती गरीब मुलांसाठी, स्कॉलरशिप बेसिकली, जे शिकू शकत नाही, हुशार आहेत बट त्यांची कॅपॅसिटी नाही त्यांच्यासाठी. त्यानंतर मुलींचं शिक्षण वगैरे, वसतिगृह वगैरे खूप स्थापन केले होते त्यांनी. आता हे बघा, आंबेडकरांशी संबंधित दिलेलंच आहे. आंबेडकरांच्या शिक्षणाला पण त्यांनी, कारण आंबेडकर जे होते फॉरेन मध्ये जाऊन त्यांनी एज्युकेशन वगैरे घेतलं. सो त्यांना पण स्कॉलरशिप असेल, आर्थिक सहाय्य वगैरे असेल, त्यांनी केलं होतं. त्यानंतर मग सत्यशोधक समाज जो होता, जो फुलेंनी स्थापन केलं होतं, त्यामध्ये काम केलं त्याने. मग त्याला पाठिंबा दिला, आर्थिक सहाय्य वगैरे असेल. सो या गोष्टी लक्षात ठेवा काय. आता ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, हे बघा कसं लक्षात ठेवायचं, हे यांच्याशी रिलेटेड क्वेश्चन असेल तर. हे काय, हे राजे होते लक्षात घ्या. सो हे स्वतः एकदम ग्रासरूट लेवलला नाही काय करणार, हे फंडिंग करणार की बाबा ही संस्था स्थापन झाली, यांना कुणी आर्थिक सहाय्य केले, असा प्रश्न असेल समजा. जसं जगन्नाथ शंकर शेट होते मुंबईचे, ते पण डोनेशन वगैरे करायचे खूप जास्त, कारण ते श्रीमंत होते थोडेसे, जमीनदार टाईप. तसंच राजर्षी शाहू महाराज जे होते ते स्वतःच राजे होते म्हणल्यावर इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होते आणि खूप जास्त ते करू शकत होते, त्यांच्याकडे रिसोर्सेस होते स्वतःकडे. सो हे काय करायचे, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन, सूचना, असे शब्द आले समजा तर हे आन्सर असेल. ओके. त्यानंतर मग कर्मवीर भाऊराव पाटील. आता हे रयत शिक्षण संस्था वगैरे सगळ्यांनी ऐकलं असेल थोडस, तर त्याचे जे संस्थापक वगैरे आहेत ते कर्मवीर भाऊराव पाटील. एज्युकेशन फील्ड मध्ये यांचं कार्य आहे मोठं, लक्षात घ्या. त्यानंतर हा, कमवा आणि शिका योजना ही लक्षात ठेवा. अर्न अँड लर्न, म्हणजे आधी काय व्हायचं, जे होतकरू विद्यार्थी आहेत पण त्यांची शिक्षण घेण्याची क्षमता नव्हती, तर शिक्षण मधून सुटून जायचं वगैरे, तर त्यांच्यासाठी कमवा आणि शिका, की बाबा 4 तास काम करायचं तुम्ही कॉलेज टाइम मध्ये, मग तुम्हाला काहीतरी पैसे मिळतील, त्याच्यातून तुम्ही फी भरू शकता कॉलेजची. किंवा आता हे बघा, फुकट जर एखादी गोष्ट वाटायला सुरू केली ना, तर त्याची काही व्हॅल्यू राहत नाही. जसं लाडकी बहीण योजना वगैरे आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट फ्रीली पैसे देते सगळ्यांना. सो त्याचं काही किंमत राहत नाही, लोकांच्या अपेक्षा वाढत जातात फक्त. आता 1,500 मिळत आहेत, पुढच्या इलेक्शनला जर 3,000 केले नाहीत तर हारणार, 3,000 केले तर परत जिंकणार बीजेपी. ठीक आहे. सो त्याच्याऐवजी ही गोष्ट काय आहे, कमवा आणि शिका, की जेव्हा तुम्ही स्वतः कमवणार, काम करणार. आता ह्यांचं कसं असतं बेसिकली, यांचे समजा कॉलेजेस आहेत, तर तिथं समजा झाडं लावायचा उपक्रम आहे. सो तिचे खड्डे खणायचे आहेत, झाडं लावायचे आहेत. तिथं शेती असेल त्यांची, ती शेती करायची आणि त्यातून पैसे मिळायचे. मग त्याच्यात तुम्ही मेसची फी असेल, कॉलेजची फी असेल वगैरे, या गोष्टी करू शकत होता. सो ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये काम कराल, त्या कष्टाने मिळवलेले जे पैसे आहेत त्याची व्हॅल्यू आहे. फ्री मध्ये दिलं तर मग काय, तुम्ही जसं करता, स्कॉलरशिप मिळाली काहीतरी आणि त्याचा फोन घेतला, समजतं. सो ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. रयत शिक्षण संस्था वगैरे जे आहे याच्या बाबतीत. त्यानंतर मग आणखी काय आहे बघा, हा हे दिलंच इथं. 1900 कधी स्थापन झाली हे पण लक्षात ठेवा. 1919, म्हणजे ऑलमोस्ट 100 इयर्स होऊन गेले आता. आणि या संस्थेचा उद्देशच हा होता, गरीबातल्या गरीबाला शिक्षण मिळावं. आणि महाराष्ट्रामध्ये तर
याचा ज्या म्हणजे महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र जो आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, पुणे यामध्ये खूप आहेत रयत शिक्षण संस्था. प्रत्येक गावामध्ये यांची शाळा. मी तर स्कूल कनेक्ट साठी 10वीतल्या मुलांना मार्गदर्शन करायला डिप्लोमासाठी जेव्हा जातो, एकदम असं ओसाड डोंगरावर गाव आहे, जिथं घरं पण नाहीयेत. तिथं पण रयतची शाळा होती डोंगरावर. त्या शाळेत 50च मुलं होती फक्त. म्हणजे यांचा उद्देश प्रॉफिट मेकिंग नव्हता, लक्षात घ्या. आत्ताच्या शाळा तुम्हाला माहित असेल, ज्युनियर केजी ची फी 40-50 हजार आहे. समजतंय का? आणि या शाळा ज्या होत्या यांच्या, त्या कुठतर डोंगरामध्ये 10-15 विद्यार्थीच आहेत. कारण त्यांचं काही असं नाही की त्या विद्यार्थ्यांकडून पैसे घ्या आणि मोठं व्हा काहीतरी. सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे, या उद्देश होता. आणि त्यातले शिक्षक वगैरे पण तसे होते की बाबा मुलांना खरंच शिकवायचं, भले पगार कमी असेल, दुर्गम भागात जावं लागतं तरी. आता एज्युकेशन ही बेसिकली इंडस्ट्री बनलेली आहे, खूप जास्त प्रॉफिट मेकिंग इंडस्ट्री. त्यानंतर मग खाली काय दिलं बघा, मग बाकी जेनेरिक गोष्टी आहेत तिथं. महाराष्ट्र सरकारने पुरस्कार दिला वगैरे, या जेनेरिक गोष्टी आहेत. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, घोषवाक्य. शाळा वगैरे खूप आहेत त्यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या. आणि असं नाही की यांनी स्वतःच्या मुलांना ठेवलं त्याचं अध्यक्ष वगैरे हे ते, ठीक आहे. त्यांचं नॉन प्रॉफिट मेकिंग टाईप होतं. सो हे लक्षात ठेवा थोडस. आता तुम्ही ऍक्च्युली ही परीक्षाचे प्रिलिम पुरतं आहे. मेन्स वगैरे जर असते, आता जसं की एमपीएससी ग्रुप आहे किंवा युपीएससी ची असते, त्याच्यात रिटर्न असते परीक्षा, लेखी परीक्षा असते नंतर. सो त्याच्यामध्ये याचा खूप फायदा होतो अशा गोष्टींचा. म्हणजे तुम्हाला जास्त जेवढी नॉलेज असेल सगळं तुम्ही उत्तरामध्ये मांडू शकता, तुमचं नॉलेज, तुमचे विचार. प्रिलिमला इथं काही स्कोप नाही तुमच्या ग्रुप सीच्या प्रिलिमला. तुम्हाला फक्त एक ऑप्शन टिक करायचंय 4 पैकी. आता हे बघा, हे जे आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. आता हे थोडस कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्व होतं. म्हणजे काही लोक, म्हणजे आता थोडस आपलं हे बघा, आपला जे आत्ताच समाज आहे त्याच्यात पोलॅरिटी झाल्यात. काही लोक खूप जास्त एक्स्ट्रीमिस्ट आहेत, म्हणजे हे एकतर खूप चांगले आहेत किंवा खूप निगेटिव्ह यांच्याबद्दल मत आहे काही, ठीक आहे. सो तसं नसतंय बघा. प्रत्येक नाण्याची जी बाजू असते, प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी जी आहे, तुम्ही कुठल्या पर्स्पेक्टिव्हने बघताय त्यानुसार तुम्हाला चांगले किंवा वाईट वाटतील. पण ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे फ्रीडम साठी, ते खूप म्हणजे खूप जास्त मोलाचं आहे, लक्षात घ्या. त्यांनी खूप जास्त आयुष्य आहे स्वतःचं ते तुरुंगात काढलेलं आहे भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी. नाहीतर मग काय आपल्यासारखे असते, हुशार आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती इंग्लंडमध्ये जाण्यासाठी, निवांत मग तिथे जाऊन जॉब केला असता, स्वतःपुरता विचार केला असता. पण तसं नाही. त्यांनी पूर्ण आयुष्य जे आहे रिव्होल्युशनरी, जसं भगतसिंग वगैरे आहे त्यांच्यासारखं त्यांनी फ्रीडम मध्ये समर्पित केलं होतं. सो जास्त आपण त्या विषयात जायचं ना. लक्षात घ्या, तुम्ही स्टुडंट आहात किंवा अवेअर सिटीजन जेव्हा व्हाल तेव्हा पॉलिटिकल लीडर सारखं नाही पर्स्पेक्टिव्ह ठेवायचं की हे खूपच, म्हणजे काही लोक पोलॅरिटी असतात खूप जास्त, की एकदम चांगले किंवा एकदम वाईट. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते बघायचं, ठीक आहे. आता ओके, जन्म कुठे झाला वगैरे, 66 ला मृत्यू झाला, क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यवीर. आता यांनी हे बघा 1857चा जो उठाव झाला होता ना आपला, त्याच्यावर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ह्यांचं मत काय होतं सावरकरांचं, की 1857चं जे युद्ध झालं तो पहिला स्वातंत्र्य लढा होता आपला ब्रिटिशांच्या विरोधात. कारण तेव्हा जे लढा झाला, बाकी लोक काय म्हणतात की नाही नाही, ते राजे जे होते त्यांना स्वतःलाच राज्य करायचं होतं आणि त्यासाठी उठाव केला होता, तो काय भारतीयांचा उठाव नव्हता वगैरे. पण सावरकरांच्या मते 1857चा उठाव हा देशाच्या दृष्टीने महत्वाचा होता, म्हणजे आपल्याला भारताचा स्वातंत्र्य लढा वगैरे. सो हे लक्षात ठेवा यांचे विचार जे आहेत. हे पुस्तक आहे यांचं, रिव्हॉल्ट ऑफ 1857 वर. आता हिंदुत्वावर पुस्तक लिहिलंय ह्यांनी. माझी जन्मठेप ही आत्मकथा आहे यांची. आणि यांच्या कविता वगैरे खूप छान आहेत स्वातंत्र्यावर वगैरे. त्यानंतर आता यांचे ऑर्गनायझेशन कोणते आहेत बघा, अभिनव भारत संघटना. नाव माहिती पाहिजे, अभिनव भारत कुठं नाव ऐकलं तुम्ही तर सावरकर आठवले पाहिजेत तुम्हाला, ठीक आहे. अभिनव भारत म्हणजे रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन होती. म्हणजे जसं की
अनुशीलन समिती होती बंगालमध्ये, काकोरी ट्रेन रॉबरी, ब्रिटिशांची हत्या करणे वगैरे त्याच्या गोष्टी व्हायच्या. तसं महाराष्ट्रामध्ये रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन कोणती होती? अभिनव भारत. अभिनव भारत संघटना हे रिव्होल्युशनरी आहे. रिव्होल्युशनरी म्हणजे काय? डायरेक्टली किलिंग करणे ब्रिटिशांचं, समजते का? आणि मग हे 1906 मध्ये लंडनमध्ये प्री इंडिया सोसायटी जी होती ते बेसिकली स्कॉलरशिप मिळाली होती यांना, आणि त्यामध्ये मग श्यामजी कृष्ण वर्मा जे होते इंग्लंडमध्ये ते तिथून काम करायचे भारताच्या स्वातंत्र्यासाठी. सो हे पण तिकडं त्या सोसायटीमध्ये ऍक्टिव्ह होते इंग्लंड मधलं. आणि सशस्त्र क्रांती म्हणजे बंदूक घेऊन बंदुकांची तस्करी वगैरे करणे, पुस्तकांमधून बंदुका जे आहेत ते पाठवणे वगैरे या गोष्टी करायचे. पतित पावन मंदिर आहे रत्नागिरीत स्थापन केलं होतं, आणि अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केलं होतं त्याने. म्हणजे इक्वॅलिटी, कारण जर हिंदूच आपापसात भांडत राहिले की मी श्रेष्ठ आहे हे, तर आपण ब्रिटिशांविरुद्ध कधीच लढणार नाही. सो आधी आपल्यातले जे मतभेद आहेत ते दूर केले पाहिजेत, नंतर आपण हे करू शकतो ब्रिटिशांच्या विरोधात. त्यानंतर मग आंतरजातीय सहभोजन, एकत्र जेवायचं सगळ्यांनी, आणि हिंदूंचे एकत्रीकरण वगैरे, जातीभेद, अस्पृश्यता वगैरे याच्यावर त्यांनी काम केलं. त्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांना अटक झाली होती स्मगलिंग, आणि खूप जास्त रिव्होल्युशनरी भगतसिंग वगैरे जे आहेत त्यांच्यासारखे होते, आम गोष्टीमध्ये विश्वास ठेवणारे, हत्या वगैरे हे ते. त्यानंतर त्यांना 2 वेळा जन्मठेप झाली होती, लक्षात घ्या. लाईफ सेंटेन्स जे असतं, एक जन्मठेप समजा 20 वर्षाचे, तर यांना 2 जन्मठेपे शिक्षा, म्हणजे 40 वर्ष तुरुंगात, म्हणजे पूर्ण आयुष्यच लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणतात जन्मठेपला. 2 वेळा एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेप होत असेल, हे बघा, ब्रिटिश काही मूर्ख नाहीत की उगाच कोणाला पण जन्मठेप दिली. एक देणं अवघड आहे, आणि 2 लाईफ इम्प्रिझनमेंट एकाच वेळी देणं म्हणजे पूर्ण त्याचं पुढचं आयुष्य आहे ते जेलमध्येच काढावं असं. सो ही एवढी शिक्षा का दिली होती मोठी? कारण हे खूप जास्त रिव्होल्युशनरी होतं. म्हणजे ब्रिटिशांना खूप जास्त धोका वाटत होता यांच्यापासून, आणि ते काळ्या पाण्याची शिक्षा वगैरे. आता ते तुम्ही नंतर जास्त जेवढं वाचाल तेवढं ते कळेल की किती. इव्हन तुम्ही अंदमानला कधी गेला तिथं बघितलं कळेल किती डेंजरस जेल आहे, कारण अंदमान ऑलरेडी तिकडे समुद्रामध्ये आहे, बे ऑफ बेंगॉलमध्ये खूप लांब आहे भारतापासून. तर तिकडच्या तुरुंगात एखाद्याला ठेवणे आणि एवढ्या मोठ्या कालावधीसाठी, सो त्यांना खूप भीती वाटत होती त्यांची. आणि अमानुष अत्याचार वगैरे खूप सहन केला तिथं, खूप जास्त ते हे होतं. आणि मग ते जे आहेत या गोष्टी, हे बघा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा अटक होते ना, तेव्हा ती फॉर्मॅलिटी असते की बाबा अटक झाल्यानंतर ब्रिटिशांना रिक्वेस्ट करायची की आम्हाला जेलमधून सोडून द्या, आम्ही काय करणार नाही वगैरे, अशी ती पत्र होती सावरकरांची. मग आता जे सावरकरांची बदनामी केली जाते किंवा त्यांना जे निगेटिव्ह म्हणलं जातं, माफी वीर वगैरे, किंवा असं जे निगेटिव्ह बोललं जातं, ते या लेटेस्टचा रेफरन्स घेऊन बोललं जातं की सावरकरांनी जे लेटेस्ट लिहिले होते. पण हे बघा, सगळे जे क्रांतिकारक जेलमध्ये होते ना, इव्हन नेहरू वगैरे पण जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा ते तसे लेटर्स लिहिले जायचे ब्रिटिशांसाठी की बाबा आम्हाला सोडा, आम्ही काय करणार नाही इथून पुढं, कारण तसं म्हणल्याशिवाय तर ते जेलमधनं सोडणार नाहीत त्यांना. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, यांना खूप जास्त काळासाठी इम्प्रिझनमेंट वगैरे होते. मग त्यांनी पण जेलमध्ये राहून पण त्यांनी खूप जास्त पुस्तकं वगैरे लिहिलेत. त्यानंतर हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व वगैरे यांचे, म्हणजे जेव्हा वाचाल तुम्ही यांचे ग्रंथ वगैरे, आणखी तुम्हाला डिटेलमध्ये यांचे विचार समजतील. आणखी हिंदू महासभा जी सांगितली ऑर्गनायझेशन स्थापन झाली होती, त्याचे नेते होते ते. आणि बाकी मग काही जेनेरिक आहे. सो मोस्ट क्रुशियल कोणती गोष्ट आहे? अभिनव भारत संघटना, नाव लक्षात ठेवा. अभिनव भारत संघटना रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन होती, अनुशीलन समिती सारखं, 1904 मध्ये. आणि यांचा खूप जास्त आयुष्याचा कालावधी जो तो जेलमध्ये गेलाय, लक्षात घ्या. त्यामुळे ते तुम्हाला कुठे जास्त, म्हणजे नंतर गांधीजींचा जेव्हा फ्रीडम स्ट्रगल चालू होता इकडे तिकडं, हे जेलमध्येच होतं. ठीक आहे. नंतर ते मग आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या वेळेस ते रिलीज झाले, आणि नंतरचा जो काळ आहे मग हे 66 पर्यंत वगैरे, नंतर मग ते कॉन्ट्रोवर्शियल नथुराम गोडसे प्रकरण वगैरे, त्यामध्ये पण थोडस यांना बघितलं जातं निगेटिव्ह लाईट मध्ये. आता हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता ह्यांच्याबद्दल इतकी माहिती आहे पुस्तकामध्ये, म्हणजे तुमचं तात्यांचा ठोकळा जे आहे त्याच्यामध्ये पण 7-8 पानामध्ये आहे, कारण यांचं कार्य खूप मोठं आहे. दलितांसाठी सर्वात मोठा नेता जर बघा, म्हणजे जसं फ्रीडम स्ट्रगल मध्ये आपण म्हणतो की गांधीजी वगैरे त्यांचं कार्य महत्वाचं आहे, तसं
दलित उद्धारासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे जर सर्वोच्च कोण झाला असेल पर्सनॅलिटी इंडियामध्ये, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सो बऱ्यापैकी लोकांना इतके फेमस पर्सनॅलिटीज आहेत ते, की बेसिक गोष्टी थोड्या माहीत असतात. तरी पण जर माहीत नसेल बाबा काय, तर जन्म झाला 14 एप्रिल हे माहिती आहे सगळ्यांना. 6 डिसेंबर 1956 साली निधन झालं. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे संविधान जे आहे भारताचं, त्याच्या त्याची जी कमिटी होती, ड्राफ्टिंग कमिटी बेसिकली, त्याचे हे चेअरमन होते. सो स्वतः हे वकील वगैरे होते. त्यांचा खूप स्टडी होता लॉचा फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये. सो कॉन्स्टिट्यूशन जे फ्रेम केलं, त्यामध्ये यांचं योगदान खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर मग हे आहेत विधिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचं, या ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचं. बहिष्कृत हितकारणी सभा, हे टायपिंग मिस्टेक होते, हे नंतर स्टँडर्ड सोर्स मधून करून घ्या तुम्ही. इथं बहिष्कृत हितकारणी सभा, बहिष्कृत म्हणजे जे लोकांना डावललं गेलेलं आहे त्यांच्या हितासाठी काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. 1924. सो ह्यांची कारकीर्द लक्षात ठेवायची फक्त. 1920 नंतर यांची कारकीर्द, म्हणजे नेहरूंची कारकीर्द लेट आहे, तसं यांचा पण जो कार्यकाळ आहे 1920 नंतरचा आहे. त्यानंतर इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे कामगारांसाठी, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, या 4 तरी लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहेत. बहिष्कृत हे न्यूजपेपर पण आहे, बहिष्कृत भारत वगैरे त्यांचं. आणखी काय येतं, शैक्षणिक, आता ह्यांच्या एज्युकेशनल डिग्रीज वगैरे खूप जास्त आहेत. सो सातारा, बॉम्बे इथे झालं, कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकेत, मुंबई विद्यापीठ, कोलंबिया युनिव्हर्सिटी जे आहे तिथं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. ठीक आहे, म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर मग अस्पृश्यते विरोधात ते महाडचा चौदाळ, आता यांच्यावर सिरीज पण आहेत खूप जास्त, तुम्ही बघितले असतील तर आणखी बेसिक गोष्टी माहित असतील. सत्याग्रह केला होता काळाराम, म्हणजे बेसिकली दलितांना प्रवेश वगैरे दिला जायचा नाही मंदिरात, विहिरीचं पाणी घेऊन दिलं जायचं नाही, तलावातलं पाणी अस्पृश्य मानायचे वगैरे. सो याच्या विरोधात त्यांनी खूप जास्त आंदोलन वगैरे केली. त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सेस जे होत्या इंग्लंडमध्ये झाल्या होत्या, आठवतंय का काय हे इरविनच्या काळात वगैरे. गांधीजी फक्त एकदाच गेले होते दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला. हे जे आहे ते तिन्ही कॉन्फरन्सेसला गेले होते दलितांचे इश्यूज मांडण्यासाठी तिथं. त्यानंतर कामगारांसाठी, म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबा इक्वल पे, इक्वल वर्क आणि वर्किंग आवर्स वगैरे लिमिट केलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी, महिलांच्या हक्कांसाठी वगैरे यांनी कार्य केलेलं आहे. यांचे पुस्तक वगैरे लक्षात ठेवा. इनिलेशन ऑफ कास्ट, जातीभेद. हे मराठी ट्रान्सलेशन थोडस ऑड आहे, कारण ओरिजिनल पुस्तक म्हणजे हे इनिलेशन ऑफ कास्ट नाव आहे त्याचं. त्यानंतर हु वेअर द शूद्र, शूद्र कोण होते, हे पुस्तक आहे. बुद्धा अँड हिज धम्म, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, रिडल्स इन हिंदुइझम, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स. लक्षातच ठेवा हे नावं. यातलं कुठलंही जर विचारलं, आता हे सगळ्यात फेमस आहे समजा, शेवटचं जरी विचारलं हे अनटचेबलचा हा शब्द आला तरी तुम्हाला माहित आहे. शूद्राज, बुद्ध, यांनी बुद्ध धर्म स्वीकारला होता नंतर. सो त्याच्यावर हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर मग घटना ड्राफ्टिंग कमिटी मी सांगितलं, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर फंडामेंटल राईट्स वगैरे याच्यावर त्यांनी खूप जास्त काम केलं. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी 56 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर. भारतरत्न ही पदवी दिली 1990 मध्ये, लक्षात घ्या. सामाजिक न्यायाचे प्रणेते 14 एप्रिल आंबेडकर जयंती वगैरे, आणि बाकी या गोष्टी आहेत. तर यांच्यावर क्वेश्चन आलं. आता खूप जास्त माहिती आहे मी सांगितलं तुम्हाला, तेवढी माहिती नसेल तर हे तरी माहित पाहिजे. महाडचा चौदाळ तऱ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर, हे 4 ऑर्गनायझेशन, हे 4-5 पुस्तकं, हे माहित पाहिजे तुम्हाला. ओके. त्यानंतर आचार्य विनोबा भावे. आता यांच्या बाबतीत काय मी सांगितलं होतं लास्ट टाइम, कुणाला आठवतंय काय? विनोबा भावेंच्या बाबतीत काय सांगितलं होतं मी काल? आवाज येतोय का? अरे आवाज येतोय का ते तर सांगा. काय सांगितलेलं ते जाऊ द्या. येतो येतो. विनोबा भावे यांच्या बाबतीत हे बघा, जेव्हा इंडिव्हिज्युअल सत्याग्रह सुरू केला गांधीजींनी 1940 मध्ये, तेव्हा पहिले सत्याग्रही होते हे विनोबा भावे.
आणि त्यानंतर सेकंड जे होते, सेकंड कोण होतं? जवाहरलाल नेहरू. हा, जवाहरलाल नेहरू. हे थोडस लक्षात ठेवायचं. आणि ते जे ऑडिओ लेक्चर्स मी शेअर करतोय ना, ते पण जरा 1-2 वेळा ऐकत चला फास्ट मध्ये. 1.2x 1.5 म्हणजे जेवढं तुम्ही ऐकाल 2-3 वेळा आणि जेवढं हे वाचाल तेवढं लक्षात राहील. विनोबा भावेंच्या बाबतीत मी काल काय महत्व सांगितलं होतं 2 गोष्टी. एक तर इंडिव्हिज्युअल सत्याग्रह जे आहे, वैयक्तिक सत्याग्रह, त्यातले हे पहिले सत्याग्रही होते. फर्स्ट थिंग. ओके. त्यांचा फोटो जो आहे तो ओल्ड एजचा आहे जास्त. आणि सेकंड काय सांगितली होती, भूदान चळवळ जी होती महाराष्ट्रातली, की ज्यांच्याकडे जमिनी जास्त होत्या आणि ज्यांच्याकडे काहीच जमीन नाहीये, तर दान करायची रिक्वेस्ट केली होती, की ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी द्या, जेणेकरून ज्यांच्याकडे काहीच जमीन नाहीये त्यांना मिळेल. सो ही चळवळ त्यांनी सुरू केली होती. आणि बेसिकली गांधीजींचे फॉलोअर होते. म्हणजे गांधीजींना खूप मानायचे. वर्धा आश्रम वगैरे एज्युकेशन स्कीम मध्ये यांचं काम होतं. ओके. सो आता हे आणखी काय बघा, गांधीवादी विचारवंत होते, म्हणजे गांधीजींना फॉलो करायचे, गांधीजींच्या थॉट्सला वगैरे. सर्वोदय चळवळ, सर्वोदय शब्दातच आहे सर्वांचा उदय, म्हणजे गरीबातला गरीब पण त्याचा विकास झाला पाहिजे वगैरे. आचार्य पदवी देण्यात आली. भूदान चळवळ लक्षातच ठेवा. हे भूदान म्हणजे लँड, म्हणजे जमीन डोनेट करा आणि ज्यांना नाही. आणि कुठून सुरुवात केली लक्षात ठेवा, तेलंगणातील पोचमपल्ली जे आहे तिथून. तेलंगणा महाराष्ट्र शेजारचं राज्य आहे. तिथलं पोचमपल्ली गावातून ही सुरुवात केली 1951 मध्ये. स्वातंत्र्य झालं, प्रजासत्ताक झालं. आता नेक्स्ट एम काय आपलं, तर बाबा ज्यांच्याकडे जमीनच नाही, स्वातंत्र्य होऊन काय उपयोग आहे जर काही लोकांकडे जमीनच नाहीये आणि ते दुसऱ्याच्या ह्याच्यात कामाला जात आहेत. मग ते पारतंत्र्यात होतं तसंच झालं ते. सो त्यांनी हे सुरुवात केली. हे म्हणजे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी स्वइच्छेनं की बाबा ज्यांना डोनेट करायचं, लाखो एकर जमीन दिली लोकांनी. आणि ग्राम चळवळ, ग्रामदान वगैरे. गांधीजींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी, म्हणजे गांधीजींचं निधन झालं त्यानंतर त्यांचा वारसा जो आहे, आध्यात्मिक वारसा, म्हणजे त्यांचे थॉट्स जे आहेत त्यांनी अहिंसा, सत्यप्रेम, साधेपणा, त्याग, आत्मशुद्धी वगैरे या गोष्टी. सर्वोदय कन्सेप्ट लक्षात ठेवा. ही सर्वोदय म्हणजे सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, समजतं. त्यानंतर सर्वधर्म समभाव, ग्राम स्वराज, अहिंसा. आता हे बेसिकली ग्राम स्वराज गांधीजींची कन्सेप्ट आहे, की खेडी विकसित झाली पाहिजेत असं त्यांचं मत होतं गांधीजींचं. खेडी विकसित झाली तर काय आपोआप देश विकसित होईल, कारण खेडी एकत्र येऊन जिल्हा बनतो, जिल्ह्याचं राज्य, राज्याचा देश. स्वयंपूर्ण बनायला पाहिजे, स्वावलंबी वगैरे. ठीक आहे. त्यानंतर मग यांचं पवनार येथे आश्रम आहे वर्ध्यामध्ये, हे लक्षातच ठेवा. वर्धा जे आहे जिल्हा, तिथं पवनार येथे पवनार आश्रम आहे प्रमुख केंद्र, म्हणजे तिथून ते काम करायचे. खादी, ग्रामोद्योग, शिक्षण. त्यानंतर यांचे ग्रंथसंपदा काय बघा, गीताई. जसं गीता रहस्य आहे लोकमान्य टिळकांचं, तसं यांचं काय आहे पुस्तक, गीता ही पुस्तक आहे. गीता प्रवचने, स्वराज्यशास्त्र, मधुकर, निबंध संग्रह. बाकी मग जेनेरिक आहेत. भारतरत्न मिळालंय त्यांना 83 मध्ये, लक्षात ठेवा. सो या एक्झाम मध्ये विचारतात काय, 1983चं भारतरत्न, हे गीताई नावाचं पुस्तक, भूदान मुवमेंट कुठून सुरू केली हे, बाकी सर्वोदय कन्सेप्ट रिलेटेड कोण आहे. या 4-5 गोष्टींपैकी एक काहीतरी आठवलं तुम्हाला मिळेल 1 मार्क. त्यानंतर मग आता अण्णाभाऊ साठे जे आहेत, हे बेसिकली जसं आंबेडकरांचं कार्य होतं दलितांसाठी, तसं अण्णाभाऊ साठेंचं सुद्धा कार्य होतं दलितांसाठी. ओके. यात काय लोकशाही म्हणजे ते बेसिकली पोवाडा किंवा जे गाणी वगैरे असतात त्याच्या माध्यमातून जनजागृती करायचे लोकांमध्ये. सामान्य लोकांना कळेल या शब्दामध्ये कळायला पाहिजे. नाही तुम्ही हायफाय इंग्लिश मध्ये लिहिलं काय ते लोकांना समजायला तर पाहिजे काय आहे. सो हे लोकांना कळेल या भाषेत सामाजिक जे असमतोल आहे, की काही उच्चवर्णीय आहेत, काही नीचवर्णीय, आणि इथं किती अन्याय होते वगैरे. सो अण्णाभाऊ साठेंनी लोकांना समजेल अशा शब्दामध्ये आपल्या ज्या रूढी परंपरा आहे त्याच्यावर टीका केली, जातीभेद जो आहे त्याच्यावर टीका केली. लोकशाहीर म्हणलं जातं यांना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यानंतर त्यांनी पोवाडे, लावण्या, कथा, कादंबऱ्या
हे सर्वसामान्य लोकांना समजतं. पोवाडा असेल, लावणी असेल, एखादी स्टोरी असेल, कादंबरी असेल, नाटकं असतील, याच्या माध्यमातून जनजागृती केली. वंचितांचा संघर्ष याच्यावर त्यांचे पोवाडे, कादंबऱ्या वगैरे असायच्या. सोप्या भाषेत, प्रभावी भाषेत वगैरे मांडणी केली. आता ह्यांचं साहित्य कृती काय काय? फकीरा कादंबरी राज्य पुरस्कार मिळाला याला. लक्षातच ठेवा हे. प्रश्न आलाय एमपीएससी मध्ये 2-3 वेळा की फकीरा कादंबरी जी आहे कोणाला पुरस्कार मिळालाय, तर अण्णाभाऊ साठे. वैजयंत कादंबरी आहे, चंदन, माकडीचा चाळ, वारणेचा वाघ. हे वारणेचा वाघ म्हणजे हे या एरियातले आहेत. वाटेगाव जो एरिया आहे सांगलीमध्ये, तिथले आहेत ते. स्टॅलिनग्राडची पोवाडा, लालबावटा, भीमरायांवर त्यांनी पोवाडा वगैरे लिहिलंय. सो हे लिखाण लक्षात ठेवा, कारण ते बेसिकली काय आहे, रायटिंग करून लोकांमध्ये संदेश पोहोचवायचा पोवाडा, लावणीच्या माध्यमातून. सो ही पुस्तकं वगैरे लक्षात ठेवा, त्याच्या माध्यमातून त्यांनी आपला संदेश दिलेला आहे. दलितांसाठी, शेतकरी कामगारांसाठी, जे बेसिकली डाऊन ट्रोडन आहेत, ज्यांच्यावर अन्याय होतं. आता हे लाल बावटा हा कलापथक म्हणजे तमाशा मंडळ वगैरे जे असतं बेसिकली. आता तमाशा आताच्या काळात खूप डेरोगेटरी झालेला आहे. म्हणजे त्याच्यातून काही सामाजिक संदेश नसतोच. मूर्खागत नाचणं आणि काहीतरी विचित्रपणा असतो. तमाशाचा आधीच्या काळात जो होता मनोरंजनाचं साधन होतं. त्या काळात काही थिएटर, मूव्ही, मोबाईल वगैरे नव्हते. सो तमाशाच्या माध्यमातून जनजागृती किंवा पुराणातल्या कथा वगैरे सांगितल्या जायच्या. समजते. आता ते खूप डेरोगेटरी झालेलं आहे. म्हणजे त्याला काही अर्थ राहिलेला नाही. अश्लीलता वगैरे या गोष्टी आलेल्या सगळ्या. लक्षात ठेवा. कलापथक म्हणजे तमाशा मंडळ वगैरे, ज्याच्यातून जनजागृती होईल असं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय बेसिकली, भारत जेव्हा स्वतंत्र झाला आणि परत नंतर राज्य तयार करायची वेळ आली, तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरातचं मिळून एक राज्य तयार केलं होतं. आणि त्यामध्ये काय होतं, द्विभाषिक महाराष्ट्र म्हणतात त्याला. त्यामध्ये मुंबई जी होती ती बाबा केंद्रशासित प्रदेश राहील आणि महाराष्ट्र आणि गुजरातचं एक राज्य राहील. आणि नंतर नंतर ते चाललं होतं की बाबा महाराष्ट्राचं राज्य वेगळं करा आणि मुंबईचं एक सेपरेट राज्य करा. सो ह्यांनी खूप जास्त स्ट्रगल केलं. लक्षात घ्या. आता मुंबई जी महाराष्ट्रात आहे त्याच्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिलेलं आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा. त्यामुळे ती महाराष्ट्रात आली मुंबई. समजते का? आणि गुजरात सेपरेट राज्य क्रिएट झालं. सो त्यावेळेस पण त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई महाराष्ट्रात असावी यासाठी हुतात्मा स्मारक वगैरे आहे मुंबईमध्ये. आणि त्या काळात पण खूप जास्त अत्याचार झाला स्वातंत्र्य झाल्यानंतर पण. मुंबई वेगळी करा आणि हे करा त्यासाठी. मग ह्यांनी त्यावेळेस पोवाडे वगैरे लिहिले आणि जनजागृती केली. मग काय बाकी आणखी इथं काय नाही. ठीक आहे. हे महाराष्ट्रातले आहेत समाजसुधारक. म्हणजे हे मेन आहेत 25 टोटल. मी काल 10 बघितले होते आणि आज हे 15, असे 25 आहेत. आता आणखी किरकोळ म्हणण्यापेक्षा जे कमी विचारले जातात एक्झाम मध्ये असे पण एक आहेत 7-8, ते शेअर करेन मी. आणि त्यानंतर ऑल इंडिया लेवलचे जे आहेत, ऑल इंडिया लेवलचे कोण, जसं की महात्मा गांधीजी आहेत, जवाहरलाल नेहरू आहेत, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, यांच्याबद्दल पण मी आज शेअर करेन तुम्हाला. म्हणजे त्यांचे आता खूप जास्त महात्मा गांधीजींबद्दल तर पुस्तकं आहेत मोठी मोठी. पण बाबा परीक्षेत विचारलं काय जाईल किंवा ज्या मेन गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला त्या तरी माहित पाहिजेत. असं नाही की महात्मा गांधीजींबद्दल पुस्तकं आहेत आणि तुम्हाला काहीच माहित नाही, असं नाही. एक्झाम मध्ये थोड्याच गोष्टी विचारल्या जाणार. सो त्या तरी माहित पाहिजे तुम्हाला. सो ते मी शेअर करेन. पण आता ते उद्या शिकवायला नको. आपण जे शेड्यूल ठेवले ते कंटिन्यू करू. म्हणजे आता जर तुम्हाला मी आज आणि काल जे सांगितलं ते जर कळत असेल थोडंफार, तर मग महात्मा गांधीजी असेल, त्यानंतर लाला लजपत राय असेल, भगतसिंग असतील, जवाहरलाल नेहरू आहेत, यांच्याबद्दल जर मी शेअर केलं नोट्स, तर त्यातलं काय वाचायचंय हे तुम्हाला समजतंय का? काय वाचायचं तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न? त्यांनी लिहिलेले पुस्तक वगैरे. हा, पुस्तकं, संघटना, त्यांनी काहीतरी मोठं ऍक्ट केलं असेल. जसं भगतसिंग यांच्या बाबतीत काय आहे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना स्थापन केली. त्यानंतर सॉन्डर्सची हत्या, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला, या 4-5 गोष्टी माहित पाहिजेत त्यांनी जे महत्वाच्या गोष्टी केल्यात तर. ठीक आहे. त्यांचं काहीतरी पुस्तक असेल वगैरे. ऑर्गनायझेशन आणि पुस्तकं एक्झाम मध्ये याच्यावरच क्वेश्चन येणार, किंवा कोणाची हत्या केली किंवा काहीतरी मोठी गोष्ट केली. तो हे याच्यावर मी एवढं लक्षात ठेवायचं. बाकी
पॉझिटिव्ह गोष्टी वगैरे खूप आहेत सगळ्यांच्याच, पण एक्झाम पर्यंत तुम्हाला मेन 5 गोष्टी ज्या आहेत, की हायलाइटिंग जी माहीतच पाहिजे, तेवढं जरी लक्षात राहिलं, तर तुम्हाला पर्पज जो आहे, आपला पर्पज काय आहे? हे बघा, तुम्ही अवेअर सिटिझन होणं हा ब्रॉडर पर्पज आहेच, की तुम्हाला एक जागरूक नागरिक वगैरे बनावं. पण आता टाइम स्पॅन कमी आहे आपल्याकडे, 3 महिन्याचाच आहे. नंतर आपण बघू या गोष्टी. पण आता तुम्हाला पास व्हायचं म्हणल्यावर फॅक्च्युअल पाठांतर असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी प्रत्येक समाजसुधारकाबद्दल 4-5 की फॅक्ट्स वगैरे लक्षात ठेवायचं. आंबेडकरांबद्दल आता हे एवढं दिलेलं आहे, हे इम्पॉर्टंटच आहे. त्यातले पण हे इनिलेशन ऑफ कास्ट ही 4-5 पुस्तकं, हे 4-5 संस्था, हे 4-5 आंदोलनं हे लक्षातच ठेवायचे. ठीक आहे. सो उद्यापासून आपण जे शेड्यूल शेअर केलं होतं मी, त्यानुसार प्रोग्रेस करू. जेणेकरून हे बघा, पहिल्यांदा आता तुम्हाला हिस्ट्रीबद्दल जे एक्झाममध्ये विचारले जातात ना 10 क्वेश्चन, त्यातले आपल्याला एक्झाममध्ये अल्टिमेटली सुटणार 5 ते 6 क्वेश्चन. तुम्ही कितीही वाचा हिस्ट्री. सो त्यातले आपण आता जे बघितलं पहिल्या आठवड्यामध्ये, त्यातनं तुमचे 3 ते 4 क्वेश्चन सुटून जातील. जर तुम्हाला थोड्या गोष्टी समजल्या असतील आणि काही गोष्टी पाठ झाल्या असतील तर. आणि आणखी आपले 2 सेशन जे होतील, त्यामध्ये आणखी 2-1 क्वेश्चन म्हणजे 6 क्वेश्चन जरी सॉल्व्ह झाले तुम्हाला. आता हे खोटं सांगायचं नाही, की बाबा 10 पैकी 10 प्रश्न सुटतील. ते कोणाला सुटणार नाही. ज्याचं हिस्ट्रीमध्ये पीएचडी झालंय ना, त्याला पण 10 पैकी 10 प्रश्न, किंवा मला स्वतःला जरी पेपर दिला एमपीएससीनं, तर मला पण 5 ते 6 क्वेश्चन सुटणार. कारण का, ते फॅक्च्युअल असतात खूप. तारखा चेंज केल्या कुठेतरी तर ते आठवणार नाही कोणालाच. समजतंय? सो टार्गेट रिअलिस्टिक ठेवायचं, की आपल्याला 10 पैकी बाबा 5 मार्क जरी मिळत असतील हिस्ट्रीमधून या सोप्या सोप्या गोष्टी वाचून, तरी ते 5 मार्क घ्यायचं आणि पुढे जायचं. असं नाही की मी 10च पाडणार आणि मी 10 पुस्तकं वाचतो मग मोठी यासाठी. मग फेल होणार एक्झाम मध्ये. समजतंय का? सो कमीत कमी नॉलेज घ्यायचं आणि त्याच्यावर जास्तीत जास्त जे कमीत कमी नॉलेज म्हणजे जे बेसिक रिक्वायरमेंट आहे बाबा, आणि मग डोकं वापरायचं नंतर एक्झाम मध्ये, की हे बरोबर आहे का, हे चूक आहे. तुम्हाला जे नॉलेज आहे त्याचं ऍप्लिकेशन करून पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, जे तुम्ही वाचले नाहीत ते पण. एखादा क्वेश्चन मी सांगतो नंतर ते परीक्षेच्या आदल्या आठवड्यात, की एखादा क्वेश्चन वाचला नसला तरी कसा सॉल्व्ह करायचा वगैरे. पण आत्ता वाचा, नाहीतर मग नंतर सर सांगणार आहेत न वाचता कसं सॉल्व्ह करायचं, मग मी वाट बघत बसतो त्याची आणि काहीच वाचत नाही, मग फेल होणार. समजतंय का? So, सगळ्यांनी अभ्यास करा हे, आणि मी काय सांगतोय, अभ्यास करा 50 वेळा. तुम्ही आता जस्ट पास आउट झाले डिप्लोमा, त्यांचं अजून कॉलेज सुरू व्हायला 1.5-1 महिना लागेल. आणि बाकी जे आहेत, जे ऑलरेडी कॉलेजमध्ये आहेत, सेकंड इयर थर्ड इयर, त्यांचं काय आता एक्झाम संपल्या असतील, त्यामुळं पुढची एक्झाम जी आहे ती ऑक्टोबरमध्ये असेल. सो आणखी वेळ आहे. सो तुम्ही जेवढा आता या फेजमध्ये अभ्यास कराल, जे वर्किंग आहेत किंवा जे कॉलेज शिकतायत वगैरे, नंतर एक्झाम जवळ आल्यावर सगळेच अभ्यास करतात. जे मागचे 6 महिने निवांत आहेत, पण एक्झामच्या आदल्या महिन्यात सगळे अभ्यास करतात. तुम्ही जरा 2 महिने आधी सुरू करा, कारण तुम्ही फ्रेश आहात. बाकीचे जे आहेत ते ऑलरेडी खूप वर्षापासून अभ्यास करणारे आहेत. पण तुम्ही 3 महिने अभ्यास करून सुद्धा पास होऊ शकतं. फक्त काय अभ्यास करायचं हे माहित पाहिजे. नाहीतर मग हे जे विचारलं जातंय ते सोडून जर तुम्ही दुसरी पुस्तकं वाचत बसलं, तर तुम्हाला वाटेल खूप अभ्यास झालाय आपला, हे ते पण पास नाही होणार एक्झाम मध्ये. कारण अभ्यास होणं आणि पास होणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. खूप पुस्तकं वाचली, पण त्यातलं जर रिलेव्हंट नसेल, जसं की एन्शियंट इंडिया, मेडिवल इंडिया, याच्यावर पण खूप मोठी पुस्तकं आहेत, लक्षात घ्या. पण ते पडत नाहीत क्वेश्चन तुम्हाला एमपीएससी मध्ये. ग्रुप सी, ग्रुप बी च्या एक्झामला हरप्पा संस्कृती, आता हरप्पा संस्कृती शिकवायला लागलं तर त्याच्यावर 1 आठवडा शिकवेन एवढं कंटेंट आहे. पण ते विचारतच नाहीत, कारण ते युपीएससी ला विचारतात. समजतं? सो ते नाही वाचत बसायचं. नाही तर मग हडप्पापासून सुरू करतो मी, इसवी सन BC 500 पासून. सो ते नाही काही उपयोग. जे विचारतात बाबा, महाराष्ट्राचा इतिहास विचारतात, आणि बेसिक मोठे जे फ्रीडम फायटर्स आहेत, गांधीजी, जवाहरलाल नेहरू, यांच्याबद्दल विचारतात. सो त्या गोष्टींवर फोकस करायचं, जेणेकरून जास्त मार्क पडतील जे वाचताय तुम्ही त्यातून. चालेल, मग ठीक आहे. आपण सेशन जे आहे ते एंड करूया. कोणाला काही डाऊट आहे का आज जे शिकवलं त्याच्यामध्ये? नाही सर. ओके, चालेल, मग ठीक आहे, एंड करू आपण सेशन. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.